चला, गुड मॉर्निंग. चला, नमस्कार. चला, ऑनलाईन वाले विद्यार्थी ठीक आहे. चलो, काल आपण जीडीपी जीएनपी कशा पद्धतीने मोजला जातो, राष्ट्रीय पातळीवर कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत, ठीक आहे. त्या संस्थांचे अध्यक्ष, त्यांची स्थापना कशा पद्धतीने झाली, त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची कोणकोणती क्षेत्र आहेत, म्हणजे सीएसओ असेल, एनएसओ असेल, सॉरी सीएसओ, एनएसएसओ, त्याच्यानंतर एनएसओ ही संस्था स्थापन करण्यात आली, सीएसओ आणि एनएसएसओचं एकत्रीकरण करून, आणि ती मग भारतीय अर्थव्यवस्थेचं कशा पद्धतीने मोजमाप करते ते आपण काल पाहिलेलं आहे. जवळपास 9 गटांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्र ही वर्गीकरण केली जात असतात. त्याच्यानंतर ही जुनी पद्धत होती. त्याच्यानंतर नवीन पद्धतीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा 8 उपगटांमध्ये काय करण्यात आलेलं आहे, वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक गट कोणत्या पद्धतीने मोजमाप केलं जातं हे आपण काल पाहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये उत्पादन पद्धत, त्याच्यानंतर उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत, ठीक आहे. फक्त जे बांधकाम विभाग आहे त्याच्यामधला जो शहरी विभाग आहे हा वस्तू प्रवाह या पद्धतीने मोजला जात असतो, तर ते आपण काल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे नियोजन, प्लॅनिंग, ठीक आहे. भारतामध्ये आर्थिक नियोजन कशा पद्धतीने राबवलं जात असतं आणि त्याची आवश्यकता काय आहे आणि आजपर्यंत कशा पद्धतीने प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे, त्याला आपण बोलतो पंचवार्षिक योजना. याच्या माध्यमातून काय केलं जातं, सरकार आर्थिक जे अर्थव्यवस्था आहे, भारतीय अर्थव्यवस्था, त्याला एका पद्धतीने रूपरेषा त्याची आखली जात असते आणि त्या पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडून आणले जातात, ठीक आहे. तर ते पाहूया कशा पद्धतीने घडवले जात असतात आणि किती किती पंचवार्षिक योजना राबवलेल्या आहेत. याच्यामध्ये सरकार कशा पद्धतीचं असतं, त्याच्यानंतर त्यांच्या योजना काय आहेत, कोणकोणत्या कालावधीमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या गेल्या आहेत, त्याचा अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम झाला, किंवा जागतिक पातळीवर कोणत्या पद्धतीच्या घटना घडून गेल्या आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कशा पद्धतीने परिणाम घडून आला, हे आपल्याला याच्या माध्यमातून पाहायचं आहे, ठीक आहे. तर पंचवार्षिक योजना म्हणजेच आर्थिक नियोजन हे हा जो टॉपिक आहे याच्यावर बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हा टॉपिक चांगल्या पद्धतीने करणं इथे अपेक्षित आहे, ठीक आहे. समजून घेऊया नियोजन म्हणजे काय, ठीक आहे. बघा, आर्थिक नियोजन म्हणजे काय रे, प्लॅनिंग करत असताना आपलं कुटुंब जरी असेल, आपल्या कुटुंबामध्ये येणारा पैसा आणि जाणारा पैसा, मग याच्यामध्ये कुटुंबाच्या ज्या गरजा भागवल्या जात असतात त्याचं काय करत असतो आपण, कुटुंबाच्या पातळीवर सुद्धा नियोजन करत असतो. तसंच नियोजन हे राष्ट्रीय पातळीवर जेव्हा करत असतो त्यालाच आपण आर्थिक नियोजन असं संबोधतो, ठीक आहे. आता आर्थिक नियोजन देशाच्या अर्थव्यवस्थेचं असणारं नियोजन आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कशा पद्धतीने पैसा कमवला जात असतो किंवा कशा पद्धतीने पैसा उभा राहतो, कशा पद्धतीने तो व्यय होत असतो आणि कशा पद्धतीने तो भारताच्या लोकांसाठी किंवा जनकल्याण योजना असतात त्याच्या मार्फत तो भारतीयांसाठी कशा पद्धतीने राबवला जातो किंवा वापरला जात असतो, याचं नियोजन केलं जात असतं. ते 5 वर्षासाठी केलं जात असतं भारताच्या अनुषंगाने. कारण की आपल्याकडे काय आहे, जवळपास जे सरकार निवडून येत असतं ते 5 वर्षांसाठी निवडून येत असतं. तर 5 वर्षांसाठी ते आर्थिक नियोजन केलं जात असतं. त्याच्यानंतर 5 वर्षानंतर पुन्हा आपल्याकडे निवडणुका होतात आणि पुन्हा सरकार पुढच्या वेळेस बदललं जाऊ शकतं किंवा कंटिन्यू झालं तर तशाच पद्धतीने पॉलिसी राबवले जात असतात, ठीक आहे. तर हे नियोजन करत असताना बघा गरज काय याची, तर देशाचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते सुरळीतपणे चालावेत आणि एक ठराविक उद्दिष्ट ठरवलं असतं, ठीक आहे. तुम्ही काही गोष्टी जेव्हा नियोजन करता त्याच्या मागे एक महत्त्वाचं उद्दिष्ट ठरवलं जात असतं की बाबा आपल्याला आता अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी ग्रो करायची आहे, ठीक आहे. तर एक ठराविक उद्दिष्ट सेट केलं जात असतं की आपल्याला 8% सध्या आपली अर्थव्यवस्था वाढत असेल तर आपल्याला 10% पर्यंत जायचंय, की बाबा आपल्याला पुढच्या वर्षी एवढ्या जीडीपी मध्ये ग्रोथ करून आणायचा आहे, एवढ्या लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, हे अशी उद्दिष्ट ठरवली जात असतात. मग ते उद्दिष्ट ज्याच्यामध्ये ठरवली जात असतात त्यालाच बोलतात पंचवार्षिक योजना आणि त्याच्यासाठी महत्त्वाचे असतात त्याची उद्दिष्ट, ठीक आहे. तुम्हाला काही जरी अचीव करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही उद्दिष्ट ठरवत असता,
ठीक आहे. त्या उद्दिष्ट ठरवण्यासाठी मग तुम्ही प्लॅनिंग करता आणि तशा पद्धतीने एक्झिक्युशन केलं जात असतं. ठीक आहे. या नियोजनालाच आपण काय बोलतोय, प्लॅनिंग. ठीक आहे. हे कशाच्या बाबतीत ठरवतोय आपण, आर्थिक स्वरूपात ठरवलं जात आहे. ठीक आहे. याला आपण काय बोलणार आहोत, आर्थिक नियोजन. ठीक आहे. आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर तुमची देशाची जी काय अर्थव्यवस्था असेल त्याच्यामध्ये ठराविक उद्दिष्ट ठरवली जात असतात आणि ती अचीव करण्यासाठी काय तुम्ही कशा पद्धतीने रूपरेषा आखताय त्याला आपण काय बोलणार आहोत, नियोजन, प्लॅनिंग. ठीक आहे. मग तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये मग तुम्हाला समजा काही ब्रिज बांधायचे आहेत, काही रोड बांधायचे, काही विमानतळ बांधायचे आहे, शेतकऱ्यांना काय द्यायचं आहे, तुमच्या डिफेन्समध्ये काय करायचं. आता सरकार जेव्हा कार्य करत असतं तर सरकारमध्ये काय असतात, वेगवेगळी काय असतात, मंत्रालय असतात. त्या मंत्रालयामार्फत सर्व योजना राबवल्या जात असतात आणि याचं आर्थिक स्वरूपात काम पाहण्यासाठी अर्थ मंत्रालय काम करत असतं. परंतु ह्या योजना संपूर्ण सरकारद्वारे राबवल्या जात असतात. आता सरकार म्हणजे काय, आपल्याकडे संसदीय शासन पद्धती आहे. ठीक आहे. संसदीय शासन पद्धती जवळपास आपल्याकडे 500 आपण दरवर्षी जवळपास 500च्या जवळपास काय खासदार, संसदीय खासदार निवडून देत असतो. त्याच्यामध्ये एक आहे लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे. तर लोकसभेचे जे संसद आहेत, ठीक आहे, त्यांना आपण काय बोलतो, खासदार. ते आपण निवडून देत असतो संपूर्ण देशभरातून. आणि ज्या पक्षाचं बहुमत असेल, ठीक आहे, आपल्याकडे काय आहे, डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसी म्हणजेच काय, ज्या पक्षाचं बहुमत त्याचं सरकार स्थापन होऊ शकतं. हे किती वर्षासाठी असतं, 5 वर्षाची त्याला मुदत असते. 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका घ्याव्या लागत असतात. तर हे लोकसभेने निवडून दिलेले जे काही आपले खासदार असतील, मग जो पक्ष असेल, ठीक आहे, समजा एक पक्ष नसेल तर गठबंधन केलं जात असतं. गठबंधन किंवा 2-3 सरकार, 2-3 वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन काय करतात, सरकार स्थापन करत असतात. समजा इथे बाबा 500 लोक आहेत, त्याचं समजा 251 लोक निवडून आली तर मेजॉरिटी झाली 50 पेक्षा जास्त, बरोबर. मग ते लोक काय बनवतील, सरकार स्थापन करतील. निवडून देताना आपण सगळ्यांना देत असतो. ठीक आहे. आणि त्याच्यामधले एका पक्षाचं समजा वर्चस्व असेल किंवा त्यांची महायुती असेल, महागठबंधन असेल, काही पण असेल, ठीक आहे, 2-4 पक्ष एकत्र येऊन सुद्धा पार्टी फॉर्म करतात. ठीक आहे. मग ते काय बनवतात, ज्या गटाचा किंवा ज्या पक्षाचं अधिकतम असेल किंवा काय बोलता येईल मॅक्सिमम लोक असतील, मग त्या लोकांना काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. आता 251च असायला पाहिजे का, आज काही नाही. समजा 240 झाले. ठीक आहे. 240 बीजेपीचे आले होते ना ह्या वर्षी, 240 का 44 होते. परंतु बाकीच्या पक्षांनी त्यांना काय दिला, पाठिंबा दिला की बाबा तुमचं सरकार स्थापन करू. सुरुवातीला ते नव्हते त्यांच्यासोबत, परंतु नंतर आले आणि त्यांनी बहुमताचा आकडा पार केला. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं, 274 लागतात आपल्याला. आपल्याकडे जवळपास 550च्या जवळपास काय आहेत खासदारांची संख्या आहे. ठीक आहे. आता हे सरकार निवडून आलं, मग याच्यामध्ये काय असतील बाबा, एक 40-50 मंत्री असतात. ठीक आहे. एक पंतप्रधान असतो आणि बाकीचे मंत्री असतात. ठीक आहे. हे सर्व मिळून काय करतात, सरकार, बरोबर. आता हे समजा बीजेपी असेल तर बीजेपीचे समजा बाबा 240-45 खासदार आहेत. याच्यापैकी 20-30 लोक काय असणार आहेत, मंत्री असणार आहेत. मंत्री, त्याच्यानंतर मग त्यांचा राज्यमंत्री त्यांना दिलं जात असतं. त्याच्यानंतर काही जे महत्वाची मंत्रालय आहेत त्याचे मंत्री बनवलं जात असतं. ठीक आहे. आता ह्या मंत्री जे असतील हे सर्व मिळून काय बनवत असतात, योजना राबवत असतात. देशाचं काय करत असतात, आर्थिक प्लॅनिंग. देशाला टार्गेट देतात. ते टार्गेट ठरवतात, देतात म्हणजे ठरवतात की आपल्याला काय काय करायचं आहे, आपल्याला असं असं उद्दिष्ट आहे बाबा. आपली भारतीय अर्थव्यवस्था जगात 3 नंबरची करायची असेल, 3 नंबरची करायची असेल तर आपल्याला बाबा एक $5 ट्रिलियन एवढी इकॉनॉमी बनवावी लागेल. मग $5 ट्रिलियन ची इकॉनॉमी बनवण्यासाठी आपल्याला काय काय योजना राबवाव्या लागतील. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्कीम येतील. बाबा आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग वाढवावं लागेल, आपल्या लोकांमध्ये स्किल ग्रॅब करवण्यासाठी मग त्यांना योजना राबवावं लागेल. त्याच्यानंतर शेतकरी आहेत, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी काय काय योजना राबवायच्या आहेत. ठीक आहे. हे सर्व उद्दिष्ट ठरवली जात असतात आणि ही उद्दिष्ट ठरवण्यासाठी एक कालावधी असतो. तो कालावधी आहे 5 वर्षांचा. ठीक आहे. 5 वर्षांचा कालावधी अशा पद्धतीने ठरवतात की लॉंग टर्म थोडेसे असतात. हे शॉर्ट टर्म असतात आणि लॉंग टर्म असतात. हे शॉर्ट टर्म आहेत की 5 वर्षाचा कालावधी, आणि काही उद्दिष्ट जी असतात ती 15 वर्ष 20 वर्षांचा विचार करून केली जात असतात आणि तशा पद्धतीने योजना राबवल्या जात असतात. ठीक आहे. तर हे नियोजन जे आहे त्यालाच आपण बोलतो प्लॅनिंग. हे आर्थिक स्वरूपात केलं जात असतं. ठीक आहे. मग नियोजन म्हणजे काय आणि आर्थिक नियोजन म्हणजे काय हे लक्षात आलं. ओके. आणि त्याची आवश्यकता काय हे सुद्धा लक्षात आलं. ओके. आर्थिक नियोजन काय, साध्य एक आहे नाही, हे काय साधन आहे. ठीक आहे. म्हणजे
आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग, हे तुम्ही तुमचं लक्ष हे आहे का, तुम्हाला हे अचीव करायचं आहे का, नाही, हे काय, इट्स अ टूल, हे एक साधन आहे ज्याच्या मार्फत तुम्ही काय करू शकता, तुमच्या आर्थिक प्रगती घडून आणू शकता. ठीक आहे, आर्थिक प्रगती, त्याच्यानंतर देशाची प्रगती, अर्थव्यवस्थेची प्रगती, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, नियोजन करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग नियोजन कोणत्याही क्षेत्रात असू शकतं. आपल्याला परीक्षा पास करायची आहे तरी आपल्याला नियोजन करावं लागतं की नाही, बरोबर की नाही. मग तसंच अर्थशास्त्राच्या बाबतीत सुद्धा आहे, सरकार सुद्धा काय करतं, नियोजन करत असतं. मग ते शॉर्ट टर्म असू शकतं, लॉंग टर्म असू शकतं, आर्थिक स्वरूपात असू शकतं की बाबा आपली अर्थव्यवस्था स्ट्रॉंग करायची आहे, मजबूत करायची आहे, आणि त्याच्यासाठी जे जे पावलं उचलावी लागतील त्याचं नियोजन केलं जात असतं. ठीक आहे, मग ते आहे तुमचं आर्थिक नियोजन. हे राबवलं जातं पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून भारतासारख्या देशामध्ये. म्हणजे भारताने तसं मॉडेल ॲक्वायर केलेलं आहे. तर अमेरिकेत तिकडे 4 वर्षाचा असतो त्यांचा जो राष्ट्राध्यक्ष आहे, तो 4 वर्षासाठी निवडला जात असतो. मग त्यांची मॉडेल वेगळं असू शकतं. ठीक आहे, आपल्याकडे काय, आपल्याकडे 5 वर्षांसाठी आहे. बरं, हे 5 वर्षांसाठी असतं तर ते काय आहे, असं नाही की बाबा सरकार 5 वर्ष आहे तर 5 वर्षासाठीच ते असेल, असं काही नाही. सरकार समजा आता सध्या चालू किती आहे, 2020 घेऊया, समजा 2020 ते 2025. ठीक आहे, हे एक 5 वर्षाचा कालावधी आहे. ठीक आहे, आता सरकार आपण निवडलं 2024ला, परंतु मागच्या सरकारने 2025 पर्यंत एखादी योजना राबवली गेली तर ती कंप्लीट केली जात असते. आणि मग त्याच्यानंतर मग 2024ला जे सरकार निवडून येईल ते 2025 पासून पुढचं प्लॅनिंग करेल अशा पद्धतीने. ठीक आहे, तर अशा पद्धतीने भारतामध्ये जसा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर प्लॅनिंगला, नियोजनाला सुरुवात झाली. आता प्लॅनिंग का केलं, तर सुरुवातीच्या काळामध्ये कोण होतं, ब्रिटिश होते. ब्रिटिश चालले गेले, बरोबर. ब्रिटिश गेल्यानंतर काय आलं, आपले लोक सत्तेवर आले, परंतु त्याच्यामध्ये काय आला, मोठा व्हॅक्यूम क्रिएट झाला, बरोबर. एकतर थोडासा अभाव, कसला, प्रशासनाचा अभाव होता. ठीक आहे, त्याचसोबत जे उत्पादनाचे संसाधनं होते, रिसोर्सेसची कमतरता होती. ठीक आहे, त्यावेळेस भारताला प्रचंड लुटलं गेलं होतं, बरोबर. ब्रिटिश जाताना भारतातून सगळं लुबडून बऱ्यापैकी. त्याच्यामुळे अर्थव्यवस्था, भारतीय जी पारंपरिक अर्थव्यवस्था होती ती डबघाईला आलेली होती, गरिबी प्रचंड प्रमाणात होती, संसाधनांची कमतरता होती. ठीक आहे, मग अशा वेळेस काय करावं लागतं रे, तुमच्याकडे खूप सारे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही काय करता, बघा तुम्ही आता एक्झाम देताय. ठीक आहे, समजा बाबा 1 महिनाभराने तुमची एक्झाम आहे, समजा तुमच्या 1 महिना आहे तुम्हाला एक्झामला, तर तुम्हाला काय करायचे, समजा 7 विषय आहेत. ठीक आहे, त्याच्यापैकी समजा 2-3 विषय आहेत त्याच्यावर तुमची चांगल्या पद्धतीने पकड आहे, 2-3 विषयांमध्ये तुम्ही जरा कच्चे आहात, तर तुम्ही नियोजन काय करता, प्रायोरिटी ठरवता ना, कोणत्या विषयाला कसा अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाला भर जास्त द्यायचा आहे, कोणत्या विषयावर कमी भर द्यायचा आहे, कोणाला जास्त दिवस अभ्यासाला द्यावे लागतील, कोणाला कमी द्यावे लागतील. अशा पद्धतीने तुम्ही काय करता, नियोजन करता आणि मग तसं ते एक्झिक्युशन करता आणि मग तुम्हाला परिणाम स्वरूप चांगले मार्क्स येतात, बरोबर की नाही. असं तुमचं एक नियोजन असतं. तसंच इथे सुद्धा आर्थिक स्वरूपात सुद्धा तशाच पद्धतीने नियोजन केलं जात असतं. ठीक आहे, मग इथे काय, आता भारत देश स्वतंत्र झाला, जे काही पहिलं सरकार असेल त्यावेळेस ते पंतप्रधान कोण होते, सर्वात पहिले पंतप्रधान कोण आहेत भारताचे, भारताचे पहिले पंतप्रधान कोणते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोणते, आता तुम्ही मिलिटरीची परीक्षा देता ना, बरं जाऊ दे, परीक्षा नसेल देत तरी तुम्हाला एक नॉर्मल प्रश्न आहे, भारताचे ऑनलाईन वाले विद्यार्थी तुम्ही कमेंट मध्ये टाईप करू शकता, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण. चला लवकर, अनुराधा खैरनार, गुड मॉर्निंग, चला उत्तर पाठवा ऑनलाईन वाले विद्यार्थी. कोण कोण आहे, थांबा मी नावच घेतो. मंजित लहाने सॉरी, चला उत्तर पाठवा. प्रमोद पाटील, राहुल, त्याच्यानंतर जयेश, चला ऑनलाईन वाले विद्यार्थी उत्तर पाठवा पटापट. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण, ऑप्शन देतो मी तुम्हाला, अटल बिहारी वाजपेयी. ठीक आहे, त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे, त्याच्यानंतर महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. अरे बापरे, ऑप्शन दिल्यावर चला ऑनलाईन वेळी, हा नेहरू बरोबर, राहुल सर नेहरू बरोबर आहे उत्तर. तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान हे आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. महात्मा गांधी हे काही पंतप्रधान नव्हते. लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते, परंतु ते जेव्हा नेहरूंचं निधन झालं त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. ते भारताचे किती पंतप्रधान होते, 2रे पंतप्रधान होते. ठीक आहे, आता भारत स्वतंत्र झालेला आहे, पंडित नेहरू पंतप्रधान आहेत. तर पंडित नेहरूंसमोर काय काय अडचणी होत्या रे, भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आलेली होती, गरिबी प्रचंड प्रमाणात होती, त्याच्यानंतर
संसाधनं होती, संसाधनं आपल्याकडे चांगल्या पद्धतीने उपलब्ध नव्हती. शेती म्हणजे शेतकरी जो असेल तो कोलमडलेल्या अवस्थेत होता, उद्योग वगैरे आपल्याकडे नव्हते. तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्यानंतर फाळणी पण झालेली होती. आपला देश स्वतंत्र झाल्या काय एकतर फाळणी झाली, त्या फाळणीच्या सुद्धा खूप साऱ्या जखमा होत्या, बरोबर. फाळणीच्या जखमा म्हणजे काय, खूप सारे निर्वासित लोक भारतात आले होते, जे पाकिस्तानामधून तिथून काढले गेलेले लोक. निर्वासितांचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर होता. त्याच्यानंतर अजून काय काय होतं रे, तर असे बरेचसे काही प्रश्न होते. ठीक आहे, थोडक्यात सांगायचं गेलं तर आर्थिक स्वरूपात भारताची पूर्ण काय लागलेली होती, वाट लागलेली होती. तर अशा वेळेस काय करणं गरजेचं आहे, सर्वांना घेऊन चालणं सोबत गरजेचं आहे. अशा वेळेस आर्थिक नियोजन करायचं असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला पहिलं प्रायोरिटीज ठरवावं लागतील ना, की काय करायचं आहे, कशा पद्धतीने कोणत्या क्षेत्राला महत्त्व द्यायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला आता सुरुवातीला तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल, बरोबर, तर त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, पोटामध्ये काय पाहिजे, अन्न पाहिजे. म्हणजे तुम्हाला कृषी क्षेत्राला प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, बरोबर, कारण की कृषी क्षेत्र डबघायला आलेलं होतं त्यावेळेसचे. ठीक आहे, तर असं सर्व असताना मग त्यावेळेसच्या योजना राबवताना सरकार कोणतं आहे, त्याच्यानंतर त्याचा पंतप्रधान आणि त्याचसोबत काम करणारी टीम, ठीक आहे, हे वेळोवेळानुसार परिस्थिती बदलत जाते. परिस्थिती एक सारखी राहते का, नाही. ठीक आहे, पहिल्या 5 वर्षासाठी परिस्थिती वेगळी होती, दुसऱ्या 5 वर्षासाठी परिस्थिती वेगळी होती. ठीक आहे, अशा परिस्थितीनुरूप जर पंचवार्षिक योजनांचा अभ्यास केला तर चांगल्या पद्धतीने समजू शकतं. आणि पंचवार्षिक योजना हे सरकारद्वारे राबवल्या जात असतात. मग सरकार कोणतं आहे, त्याच्यामध्ये पंतप्रधान कोणता आहे, त्यांची वैचारिक दृष्टी कशा पद्धतीने आहे, ठीक आहे, त्याच्यानुसार जर पंचवार्षिक योजना लक्षात ठेवलं तर ते सोपं जाईल. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे काही आकडेवारी असतील, काही योजना असतील. ठीक आहे, उद्दिष्ट काय होती, अचीव काय झालं. ठीक आहे, तर राबवताना तुम्हाला पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करताना अशा पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे, तर सुरुवातीच्या काळामध्ये भारतासमोर खूप साऱ्या अडचणी होत्या, त्याच्यामुळे प्रायोरिटी ठरवताना मग त्यांनी निवडलं की आपण पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून काय करूया, उद्दिष्ट ठरवूया. ती ठराविक उद्दिष्ट सेट आपण केली 5 वर्षासाठी, ती अचीव करूयात. मग त्याच्यानंतर पुढचं उद्दिष्ट ठरवूया, मग ती अचीव करूयात, मग त्याच्यासाठी प्रयत्न करूया आणि त्याच्यासाठी उपलब्ध रिसोर्सेस वापरूयात. ठीक आहे, अशा पद्धतीने आर्थिक प्रगती करूया, जेणेकरून भारत हा सशक्त होईल आणि आर्थिकरित्या प्रगत होत जाईल. ठीक आहे, मग पंचवार्षिक योजना किंवा आर्थिक नियोजन का करायचं आहे, आर्थिक नियोजन अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी. ठीक आहे, थोडक्यात सुदृढ करण्यासाठी किंवा आपल्या अर्थव्यवस्थेचं चांगल्या पद्धतीने योग्यरीतीने नियोजन करण्यासाठी, जेणेकरून आपला देश आर्थिकरित्या काय करेल, प्रगती करेल. ठीक आहे, ते प्रगती करत असताना कशा पद्धतीचे करायचे आहे, लॉंग टर्म विजन आणि शॉर्ट टर्म विजन. ठीक आहे, लॉंग टर्म म्हणजे 15-20 वर्षांचं नियोजन केलं जातं आणि शॉर्ट टर्म म्हणजे 5 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष अशा हिशोबाने. तर आपण काय निवडलं की पंचवार्षिक योजना 5 वर्षाचं आपण टार्गेट ठरवूया आणि तशा पद्धतीने अचीव करूयात. ठीक आहे, आपल्याकडे कसं आहे, एकतर 5 वर्षांसाठी सरकार पण अस्तित्वात असतं आणि तशा हिशोबाने बाबा त्यांच्या पॉलिसी ते 5 वर्ष राबवू शकतात, अशा हिशोबाने त्यांनी सुरुवात केलेली होती. ठीक आहे, चला ओके. बघा आता पंचवार्षिक योजना राबवताना डिरेक्टली सरकार राबवतं का, नाही. पंतप्रधान बसतील आणि तुमचं सगळं इकॉनॉमिक पॉलिसी डिझाईन वगैरे करत बसतील का, नाही. त्यांना बाकीचं सुद्धा काम असतं, देशभर फिरायचं असतं, वेगवेगळ्या गोष्टींना बाहेरच्या देशांमध्ये फिरायचं असतं, खूप सारा व्याप असतो हे मंत्रिमंडळातल्या लोकांना. मग त्यांनी काय केलं, बाबा हे आपले काय कितीतरी लोक निवडलेले आहेत, आपण लोकसभेमध्ये राज्यसभा आहे, त्याच्यानंतर लोकसभा आहे, हे खासदार निवडलेले आहेत. ठीक आहे, मग मंत्र्यांव्यतिरिक्त सुद्धा पंचवार्षिक योजना राबवताना सरकार कशा पद्धतीने ते कार्य करत असतं. ठीक आहे, तर ते राबवत असताना एक पद्धतीची काय बॉडी ते तयार करतात. सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये आर्थिक नियोजन करताना एक बॉडी तयार करण्यात आली होती. ठीक आहे, त्याचं नाव होतं नियोजन मंडळ, प्लॅनिंग कमिशन, भारताचं प्लॅनिंग कमिशन. ठीक आहे, ह्या प्लॅनिंग कमिशनवर जबाबदारी होती की भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून योजना तयार करणे 5 वर्षांसाठी. ठीक आहे, मग योजना काय असेल, कशा पद्धतीने राबवायच्या, कोण ते एक्झिक्यूट करणार, कोणाची काय म्हणतात, कोणाची ऑथॉरिटी काय असेल, हे सर्व निर्णय घेण्याचं काम आणि ते तयार करण्याचं काम एका मंडळाकडे देण्यात आलं होतं. त्या मंडळाचं नाव आहे प्लॅनिंग कमिशन. ठीक आहे, बघा पूर्वनिर्धारित सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी. पूर्वनिर्धारित म्हणजे काय, तुम्ही काहीतरी काय करणार, पहिलं एक टार्गेट सेट करणार, म्हणून तुम्ही अगोदर ते टार्गेट सेट करणार आणि त्याच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी देशातील संसाधनांचा संघटित करून त्याचा मॅक्सिमम लाभ घ्यायचा आहे.
तुम्ही टार्गेट सेट केलं, ठीक आहे, मग देशभरामध्ये जे काही रिसोर्सेस असतील त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे तुमचं टार्गेट अचीव करण्यासाठी. तो काय आहे, कुठे गेलं रे, महत्तम म्हणजे मॅक्झिमम, ठीक आहे. एखादी वस्तू असेल त्याचा मॅक्सिमम युसेज, आता वस्तू म्हणजे इथे काय आहेत, संसाधने. देशभरामध्ये संसाधनं कशा पद्धतीची असतात तुम्हाला सांगितलंय. संसाधन म्हणजे काय, रिसोर्सेस म्हणजे काय, ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे बाबा आता पाणी आहे, ठीक आहे. तर देशभरामध्ये पाणी काय झालं, एक रिसोर्स झाला, बरोबर. मग त्या पाण्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, मग शेतीसाठी करायचा का इंडस्ट्रीसाठी करायचा आहे. बरं, शेतीसाठी करायचं असेल, इंडस्ट्रीसाठी जरी करायचं असेल तर काय करावं लागणार आहे, तुमचं पाणी पाऊस पडतं येतं पाणी वाहून जातं, मग तुम्हाला काय करावं लागतं, डॅम बांधावे लागतील, बरोबर. मग डॅम बांधला, मग ते काय आलं, वॉटर रिसोर्स झाला. मग त्यासाठी डॅम बांधायचे असतील, मग त्या डॅम मधलं किती पाणी शेतीला द्यायचं, किती पाणी याला द्यायचं, किती पाणी लोकांना पिण्यासाठी वापरायचं, ठीक आहे. मग अशा पद्धतीने नियोजन करायचं. त्याच्यानंतर बाबा तुमच्या देशामध्ये संसाधन म्हणून दुसरं काय रे, खूप सारे खनिज असतात, बरोबर. लोखंड असेल, त्याच्यानंतर अजून दुसरे असतील, सोनं असेल, चांदी असेल, जे काय असेल ते, ठीक आहे. मग याला सापडायचं कुठे कुठे आहे, काय काय आहे, मग त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा. ते जमिनीतून काढायचं असेल त्याचा मग स्टील प्लांट लावू शकता, बरोबर. लोखंडाचा लोह पोलादाचा कारखाना टाकायचा असेल तर कुठे टाकायचा, काय टाकायचा, किती कॅपॅसिटीचा टाकायचा, किती त्याच्यावर खर्च करायचा. आपल्याकडे ते टेक्नॉलॉजी नसेल तर कोणत्या देशाबरोबर आपण पार्टनरशिप करू शकतो, अशा पद्धतीने त्याचं नियोजन करणे. त्याच्यानंतर अजून बाबा तुमच्याकडे जंगल आहेत, ठीक आहे. मग जंगलमध्ये काय मिळतं, लाकूड मिळतं, बाकीचे सुद्धा पदार्थ मिळतात. मग त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे, म्हणजे ही जी रिसोर्सेस आहेत त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा, याचा आउटपुट मॅक्सिमम आला पाहिजे, ठीक आहे. मॅक्सिमम तुम्ही त्याच्यामधून लाभ हे कराल, अशा पद्धतीने त्याचा प्लॅनिंग करायचं आहे. बघा, महत्तम लाभकारक उपयोग करण्याच्या दृष्टीने अवलंबित येणारी पद्धती म्हणजेच नियोजन, ठीक आहे. आलं लक्षात. यांनी काय केलेली डेफिनेशन, कोणानी, प्लॅनिंग कमिशनने नियोजनाची व्याख्या अशा पद्धतीने केलेली आहे. काय, तुम्ही एक उद्दिष्ट सेट कराल आणि त्याच्या पूर्ततेसाठी तुमच्या देशामध्ये जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत ते मॅक्सिमम पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही युटिलाइज करू शकता, ठीक आहे. ते म्हणजे काय असणार आहे, तुमचं नियोजन असणार आहे, ठीक आहे. मग भारतामध्ये नियोजन, ठीक आहे, आर्थिक नियोजन राबवताना आपल्याकडे सर्वात पहिली कोणती बॉडी तयार झालेली आहे, प्लॅनिंग कमिशन, नियोजन मंडळ. यांच्या मार्फत सर्व नियोजन तयार करण्यात येत होतं पूर्वीच्या काळी, ठीक आहे. 2014 पासून ते बंद झालं. 2014 नंतर काय तयार करण्यात आलेला आहे, नीती आयोग, ठीक आहे. हा कोणता होता, प्लॅनिंग कमिशन, नियोजन मंडळ. परंतु आता ही बॉडी बरखास्त करण्यात आली आणि 2014 नंतर म्हणजे मोदी भाऊंचं सरकार आल्यानंतर, ठीक आहे, काय करण्यात आलं, नीती आयोग नवीन एक संस्था तयार करण्यात आली आणि तिला हे काम देण्यात आलेलं आहे, ठीक आहे. मग नियोजन म्हणजे काय आणि भारतामध्ये कशा पद्धतीने नियोजन चालू होते लक्षात येते, ठीक आहे. चला, आता नियोजनाचे सुद्धा काय पडतात, प्रकार पडतात वेगवेगळे, ओके. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं आहे आदेशात्मक नियोजन, इम्पेरेटिव्ह. त्याच्यानंतर आहे प्रलोभनात्मक नियोजन, इंड्युसमेंट टाईप. आणि तिसरं आहे सूचक म्हणजेच इंडिकेटिव्ह. बघा, आता इथे काय आहे, आदेशात्मक. आदेशात्मक म्हणजे काय रे, तुम्ही कोणाला तरी आदेश दिला. आता समजा हा मोठा माणूस आहे, मोठा माणूस हे छोट्या माणसाला काय देईल, आदेश देईल, हे तुला गाईड करेल, हे असं जा, तसं कर, हे कर, ते कर, ठीक आहे. अशा पद्धतीचं पण प्लॅनिंग असू शकतं. एक बॉडी आहे ती तुम्हाला फक्त सांगणार, हे असं करा, ते तसं करा, ते तसं करा, ठीक आहे, ओके. तर तशा पद्धतीचं जर प्लॅनिंग असेल तर त्याला काय बोलणार, आदेशात्मक प्लॅनिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे प्रलोभनात्मक. प्रलोभनात्मक म्हणजे काय, आता तुम्हाला काहीतरी काम करून घ्यायचं असेल, तुम्हाला तुमचा एखादा लहान भाऊ असेल, ठीक आहे, त्याच्याकडून तुम्हाला तुमचा काही अभ्यास करून घ्यायचा असेल तर तुम्ही काय म्हणाल त्याला, की ए बाबा तू मला एवढं काम करून दे, मी तुला काय देतो, चॉकलेट देतो किंवा तुला फिरायला घेऊन जातो, तुला काहीतरी खाऊ पिऊ घालतो, बरोबर का नाही. म्हणजे आपण त्याला काय देतो, प्रलोभन देतो, ठीक आहे. मग तशा पद्धतीचं काही नियोजन असतात की बाबा तुम्ही असं असं काही काम केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने फायदा होईल किंवा अशा पद्धतीने काहीतरी इन्सेंटिव्ह दिले जातील, बरोबर का नाही. हे बोलतात प्रलोभनात्मक नियोजन. नियोजनाचा असा एक प्रकार आहे, प्रलोभन देऊन काम करून घेतली जात असतात, ठीक आहे. म्हणजे काम करून घेतात म्हणजे आता ऑफिसमध्ये गेलात तर ऑफिसमध्ये तुमच्याकडून जास्त काम करून घ्यायचं असेल, तुम्हाला पगार तर सर्वांना सारखा असतो, ठीक आहे. सर्वांना सारखा म्हणजे समजा आता तुम्ही 4 लोक काम करताय एका प्रोजेक्टवर, ठीक आहे, किंवा तुम्ही ऑफिसमध्ये कलिग आहात तर 4 चौघांना बऱ्यापैकी सेम पगार असू शकतो. एकाच पोस्टवर असाल तर, पोस्ट वेगळी असेल तर पगार बदलू शकतो, ठीक आहे. मग ती महिला असेल पुरुष असेल, परंतु बॉसने ठरवलं की बाबा ह्या लोकांकडून जास्त काम करून घ्यायचंय, भारीवालं काम करून घ्यायचं. मग तो काय म्हणेल, अरे तुमचा बेसिक पगार तेवढा आहे बरं का, परंतु तुम्हाला काय दिलं जाईल, इन्सेंटिव्ह दिलं जाईल. मग इन्सेंटिव्ह कशाचे, तुम्ही थोडं जास्त टार्गेट अचीव्ह केलं, तुम्ही जास्त काही काम केलं तर तुम्हाला काय दिले जातील, इन्सेंटिव्ह दिले जातील.
जास्त करून बँकिंग क्षेत्रामध्ये हे असं वापरलं जात असतं. तुम्हाला टार्गेटच असतात. तुम्ही लोन समजा तुम्हाला 10 लाखाचं लोन पास केलं ह्या महिन्यात, तुम्हाला टार्गेट देण्यात आलं की तुम्ही 15 लाखाचं लोन पास करा, तुम्हाला 20% त्याच्यामध्ये 10% देण्यात येईल, 20%. अशा पद्धतीने काय दिलं जातं, इन्सेंटिव्ह दिले जात असतात. इन्सेंटिव्ह म्हणजेच काय, प्रलोभन. तुम्हाला दाखवलं जातं, गाजर दाखवणे थोडक्यात बरोबर नाही, मराठी भाषेमध्ये आपण बोली भाषेमध्ये म्हणतो गाजर दाखवणे. ठीक आहे, मग तशा पद्धतीने आपण काय करत असतो, समोरच्याकडून काम करून घेत असतो. आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी समोरच्याला प्रलोभन देणे. तर तशा पद्धतीचे सुद्धा काय असतात, काही प्लॅनिंग्स असतात किंवा टाईप आहेत त्याचा नियोजनाचा. आणि त्याच्यानंतर आहे सूचक, इंडिकेटिव्ह. ठीक आहे, बघा इथे काय करतोय हा भाऊ, इथे दाखवतो, याला सूचना करतोय काहीतरी, बरोबर, योग्य काय, चांगलं काय, अशा पद्धतीने, असं पद्धतीने केलं तर असं होईल, तशा पद्धतीने केलं तर तसं होईल. तर हे काय आहेत, नियोजनाचे प्रकार आहेत. आता तुम्हाला काय प्रश्न याच्यावर येणार नाही, फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक असतं सर्वसमावेशक, कॉम्प्रिहेन्सिव्ह. मग सगळ्यांना सोबत घेऊन आपण काम करूया, सगळंच करूया, छान छान करूया, अशा पद्धतीचं एक नियोजन असतं. ओके, तर हे झाले बेसिक नियोजनाचे प्रकार. ठीक आहे, बघा आता पाहूया आदेशात्मक. याच्यामध्ये काय आहे, मुक्त बाजार व्यवस्थेचा पूर्ण अभाव असतो, बरोबर. इथे काय, सरकार जे म्हणेल डिक्टेट करेल, बरोबर. मुक्त बाजार व्यवस्था म्हणजे इथे प्रायव्हेट प्लेयर सुद्धा असतात आणि सरकार सुद्धा असतं. पण इथे काय, सरकार ठरवेल त्याच पद्धतीने केलं जाणार आहे. संपूर्ण सरकार ठरवणार की असं करायचंय, तसं करायचंय, म्हणजे सरकार प्रायोरिटी ठरवेल की काय करायचंय, कसं करायचंय, बरोबर. तर तशा पद्धतीनेच काम केले जातील. सरकार इथे बॉस कोण असणार आहे, संपूर्णपणे गव्हर्नमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये काय असणार आहे, एक केंद्रीय प्राधिकरण असणार आहे ज्याच्या मार्फत सरकारच्या पूर्वनिर्धारित उद्दिष्टे व अग्रक्रमांना अनुसरून योजनेची अंमलबजावणी केली जात असते. ठीक आहे, सरकारने काहीतरी उद्दिष्ट ठरवली असतील, त्या उद्दिष्टांच्या नुसारच इथे काय केलं जाणार आहे, प्रायोरिटी ठरवून कामं केली जाणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हे कम्प्लिटली सरकारच्या आदेशानुसार चालतं. ठीक आहे, ओके, म्हणून याला काय बोलतात, आदेशात्मक किंवा इंड्युसमेंट वाले. ठीक आहे, सॉरी, इंडिकेटिव्ह. ओके, हे नियोजन सर्वसमावेशक असून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा व्यापून टाकणारे असते. आता सरकार कार्य करताना बऱ्यापैकी समाजातल्या सर्व घटकांचा विचार करून कार्य करत असतं. ओके, फक्त याच्यामध्ये काय आहे, मुक्त बाजारपेठेचा अभाव आहे, कारण मुक्त बाजारपेठेमध्ये काय असतं, सरकार पण असतं, प्रायव्हेट प्लेयर पण असतं. पण इथे काय आहे, सरकार आहे कम्प्लीट. सरकार आदेश देईल तशा पद्धतीनेच कार्यवाही करून येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पुढचा प्रलोभनाद्वारे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा आता भारतामध्ये काय लोकशाही राज्य पद्धती आहे, तर आपल्याकडे काय बऱ्यापैकी काम करून घेण्यासाठी आपण काय करत असतो, प्रलोभन दाखवत असतो. आता संपूर्णपणे टोटलिटेरियन म्हणजेच आदेशात्मक आपल्याकडे चालणार नाही. ठीक आहे, आपल्याकडे एकतर काय डेमोक्रेसी आहे, सरकारने कंप्लीट आदेश दिले तर आपली लोक ऐकतात, आपली लोक सिग्नल पाळत नाही लवकर, आहे का नाही. तर सरकारने आदेश दिले लोक म्हणतील तू कोण लागून गेला बाबा, तू कोण नाहीये, आम्हाला घटनेने अधिकार दिलेला आहे. ठीक आहे, पण असं नाही आहे, सरकार माणूस निवडून देतो असं सरकार माणसावर कंपल्शन आणू शकतं बऱ्यापैकी. ओके, तशाच पद्धतीचे हे आहे, प्रलोभन दाखवले जातात. हे बघे याच्यामध्ये काय, बाजारपेठेमध्ये सरकार हस्तक्षेप करतं, परंतु त्यात सक्ती नाहीये. सरकार काय करेल, हस्तक्षेप करेल मार्केटमध्ये पॉलिसीज वगैरे तयार करताना सरकार हस्तक्षेप करू शकतो, परंतु काय आहे त्याच्यामध्ये कंपल्शन करू शकत नाही, कंपल्शन करणार नाही. ओके, त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये बघा, उद्योजकता आहे, त्याच्यानंतर उत्पादन व उपभोगाचे स्वातंत्र्य याच्यामध्ये असणार आहे. मागचं होतं ते कम्प्लिटली सरकारच्या याच्यामध्ये होतं, इथे आहे का नाही. इथे काय आहे, उद्योजकता म्हणजे प्रायव्हेट प्लेअरला सुद्धा काय असणार आहे, म्हणजे त्याचं सुद्धा इन्क्लुजन याच्यामध्ये असणार आहे, त्याचा सुद्धा सहभाग असणार आहे. बघा, परंतु सरकार काय आहे, विविध वित्तीय व राजकोषीय प्रलोभनांद्वारे आपले उद्दिष्ट साध्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतं. ठीक आहे, इथे प्रायव्हेट जरी असलं तरी काय असणार आहे, सरकार काय करू शकतं, तुम्हाला वेगवेगळे वित्तीय किंवा राजकोषीय. बघा आता भारतामध्ये टॅक्स सरकार गोळा करत का नाही, इथून मागे जीएसटी किती होता, 18% होता, आता कमी केलं की नाही, बरोबर नाही, का कमी केला, काहीतरी कारण असेल ना. इथून मागे 18% होता किंवा 18%च्या पण काही काही जास्त होतं काही काही गोष्टींना, तो आता सरकारने कमी केला. म्हणजेच काय दिलं, तुम्हाला प्रलोभन दिलं, बरोबर. प्रलोभन का दिलं, इथून मागे 18% जीएसटी होता, तर वस्तू थोड्याशा महाग होत्या. ठीक आहे, परंतु आता बाबा अमेरिकन सरकार असेल किंवा काय असेल, तर जागतिक पातळीवर काय आलं, थोडंसं गोष्टी बदललेल्या आहेत. मग काय करायचंय, भारताची अर्थव्यवस्था ग्रोथ व्हावी, ठीक आहे, भारतीय वस्तूंची मागणी वाढावी, याच्यासाठी काय केलं, सरकारने टॅक्स कमी केला, बरोबर. पहिला 18% होता, म्हणजे 100 रुपयाची वस्तू घेतली तर तुम्हाला किती पडत होती, 118 रुपयाला. ठीक आहे, आता कितीला झाली, आता 5% टॅक्स केला. 100 रुपयाची वस्तू असेल तर त्याच्यावर 105 रुपये, म्हणजे वस्तू थोडी स्वस्त आली का ना, 118 वरून 105.
ठीक आहे. आता हीच गोष्ट समजा लाखांमध्ये कॅल्क्युलेट करायची असेल तर बघा बरं, बरोबर. 1 लाखाची गाडी घेतली तर तुम्हाला 18,000 रुपये द्यायला लागत होते, आता 5,000 रुपये द्यायला लागतात. मग स्वस्त आले की नाही? मग गाड्यांची किमती वगैरे स्वस्त आल्या, तुम्ही वस्तू खरेदी केला. म्हणजेच काय केलं सरकारने तुम्हाला काय दिलं? प्रलोभन दिलं. बरं, आता याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेअरला किंमत ठरवण्याचा अधिकार आहे, परंतु जीएसटी टॅक्स वगैरे ठरवणं कोणाच्या हातात आहे? सरकार. मग सरकारने काय दिलं तुम्हाला? प्रलोभन दिलं की नाही? तुम्हाला वस्तू स्वस्त करून दिल्या. आलं लक्षात? मग असं असेल तर तुम्ही वस्तू खरेदी करा आणि त्याचा फायदा कोणाला मिळेल? अल्टिमेटली भारतीय अर्थव्यवस्थेला. अलग लक्षात. मग अशा पद्धतीने आपल्याकडून काय त्यांचं उद्दिष्ट असेल की बाबा नाही, ह्या वर्षी बाबा जीडीपीचा रेट आहे आपला 8.5% मेंटेन ठेवायचा आहे, ठीक आहे. परंतु जागतिक पातळी पाहता असं होऊ शकत नाही. मग काय केलं त्यांनी? पॉलिसीमध्ये थोडंसं चेंज केलं, जीएसटी कमी केले, टॅक्स कमी केले. म्हणजे त्याच्यामुळे काय आलं? वस्तू थोड्या स्वस्त होतील, लोक ते घेतील, बरोबर. इलेक्ट्रॉनिक्स घेऊ शकतात, कपडे घेतील, सगळं जे काय असेल ते प्रत्येकावर टॅक्स कमी केलेला आहे, बरोबर. म्हणजेच काही भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकते, बरोबर. पण आता याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेअर आहेत, परंतु सरकारने काय दिलं? आपल्याला प्रलोभन दिलं, टॅक्स कमी केला, बाबा वस्तू घ्या, खरेदी करा, दिवाळी जोरात साजरी करा, आहे की नाही? मग हे साजरी केल्यानंतर काय होणार आहे? अर्थव्यवस्थेलाच फायदा होणार आहे ना. अलग लक्षात. विदेशी वस्तूंवर जास्त टॅक्स लावला, मग विदेशी वस्तू घेणार नाही लोक, देशीच वस्तू घेतील, ठीक आहे. याला बोलतात प्रलोभन. बघा, अनुदानं दिली, कर सवलती. आता अनुदानं दिली जात असतात, काही प्रोडक्शन हाऊसेस असतील त्यांना अनुदान दिलं जाईल, ठीक आहे. शेतकरी असेल त्याला सुद्धा अनुदान दिलं जात असतं, बरोबर. अशा पद्धतीने आता समजा एखाद्याचा युनिट असेल, कारखाना असेल, त्याला वीज महाग पडत असेल तर विजेवर 2 रुपये माफ केले प्रति युनिट प्रमाणे, तर त्याचं वीज बिल थोडा कमी येईल आणि तो वीज येणारा तोटा सरकार भरेल त्याचे 2 रुपये. अशा पद्धतीने ते अनुदान असतात. समजा आता शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात असतं. समजा युरियाची गोण 1200 रुपयाला पडत होती, 1200-1300 रुपयाला, ठीक आहे. ओके, कंपनीतून म्हणताना 1300 रुपयाला बाबा याला शेतकऱ्याला पडते. सरकार काय म्हणेल? बाबा याच्यावर आम्ही 400-500 रुपये अनुदान देऊ एका गोणी मागे. मग समजा ही 1300 रुपयाची गोण 500 रुपये अनुदान दिलं तर कितीला जाईल? 8×5=13 ना, 800 रुपयाला जाईल. मग शेतकऱ्याला फक्त 800 रुपये द्यायचे, मग 500 रुपये वाचले. हे 500 रुपये सरकार देईल कंपनीला, ज्या कंपनीची युरियाची गोण आहे त्याला, ठीक आहे. अशा पद्धतीने हे अनुदान असतं. टॅक्स तुम्ही पाहिलं, टॅक्स कर सवलती म्हणजेच काय? आता पूर्वीच्या काळी इन्कम टॅक्स जो होता तो 8 लाखांच्यावर लागू होत होता, आता त्याचा स्लॅब वाढून 12 लाखापर्यंत गेला. म्हणजे 12 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल, तुम्हाला इन्कम टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही. 12 लाखाच्या वरती उत्पन्न गेलं तर तुम्हाला 12 लाख किंवा 12 लाखाच्या वर तर तुम्हाला काय करायला? इन्कम टॅक्स भरायचा आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला करामध्ये सुद्धा सवलती दिली. मग सामान्य लोकांना ते बेनिफिशियर आहे. म्हणजे तेच त्यांच्याकडे टॅक्स त्यांना भरायचं नाही, तर त्यांच्याकडे पैसे राहतील, सेव्हिंग्स राहतील आणि ते काय करतील? खर्च करतील. आलं लक्षात? घर घेतील, गाडी घेतील. आणि मग असं जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल किंवा खर्च करत असाल तर काय होणार आहे? अल्टिमेटली फायदा अर्थव्यवस्थेलाच होणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने काय केलं? आता आपल्या ही जे आहे प्रलोभनाद्वारे नियोजन, अशा पद्धतीने सुद्धा नियोजन केलं जात असतं, ठीक आहे. त्याच्यानंतरचं आहे सूचक नियोजन, इंडिकेटिव्ह प्लॅनिंग. बघा, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये अशा पद्धतीचं नियोजन केलं जात असतं. यामध्ये काय? सरकारमार्फत खाजगी क्षेत्राकडे नियंत्रण न करता त्यांना विविध सोयी सवलती देऊन त्यांच्याकडून काय? देशाच्या विकासाची किंवा आर्थिक उद्दिष्टे प्राप्त केली जात असतात. ओके, इथे बघा काय आहे? खाजगी क्षेत्राकडे नाही दिलं जातं, परंतु नियंत्रण कोणाचं आहे? सरकारकडे. कशा पद्धतीने केलं जात असतं? त्यांना काही सोयी सवलती दिल्या जात असतात आणि त्याच्या मार्फत काय करून गेले? त्यांची सरकारची उद्दिष्ट पूर्ण केली जात असतात. ओके, मग हे युरोपियन देशांमध्ये अशा पद्धतीचं नियोजन केलं जात असतं. ओके, बघा आता भारत जो आहे त्याने 8व्या योजनेपासून, कितव्या? 8व्या योजनेपासून सूचक नियोजनाचा अवलंब केला आहे, ठीक आहे. आता सूचक नियोजनाचा अवलंब केला म्हणजेच काय आला? आपल्याकडे आता प्रायव्हेटायझेशन जे आहे त्याला अनुसरून, त्याला अवलंबून असे काय ध्येय धोरण बनवण्यात आलेले. म्हणजे सरकारने अर्थव्यवस्थेमधला स्वतःचं जे काही लक्ष आहे ते कमी केलेलं आहे. जास्त करून अर्थव्यवस्था कोणाच्या भरोश्यावर? आता जे प्रायव्हेट प्लेयर आहे, खाजगी लोक यांच्या मार्फत करून आणली जात असतात, परंतु त्यांच्यावर अंतिम जे काही आहे नियंत्रण ते कोणाचं असणार आहे? सरकारचं असणार आहे. परंतु सरकार स्वतः त्याच्यामध्ये सहभागी नाही. बघा, पूर्वीच्या काळी म्हणजे 90-91चा काळापर्यंत कसं होतं? सरकारच्या मोठमोठ्या कंपन्या होत्या, सरकार पेट्रोल पण सरकारच बनवायचं, कार पण बनवायचं, ट्रॅक्टर पण बनवायचं, घड्याळ पण बनवायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून भरपूर काय काय प्रॉडक्ट्स होते.
ओके, म्हणजे सरकारच्या स्वतःच्या कंपन्या होत्या. BSNL नावाची कंपनी होती, अजूनही आहे. म्हणजे टेलिफोन सेवा पण बिल सरकार देस. अत्र तत्र सर्वत्र देर इज ओनली सरकार. ठीक आहे, सब काम सरकार करने वाला है. थोडक्यात कोण? आपला रोबो झाला तोच सरकार. ठीक आहे, परंतु 1991 नंतर काय केलं? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे लागू केलं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये. आणि सरकारची भूमिका काय राहिली? ओनली गुड गव्हर्नन्स, गव्हर्न करणे. ठीक आहे, मग त्याच्यामधून सरकार फक्त गव्हर्न करणार आणि बाकीचं प्रायव्हेट प्लेयर म्हणजे जो ओपन मार्केट आहे, मुक्त बाजार व्यवस्था, याला काय केले? चालना देण्याचं काम सरकार करतं. बघा आता सध्या जी परिस्थिती आहे ती कशी आहे? ओके, 8व्या याच्या नंतर आपण सूचक पद्धतीने करतो. म्हणजेच काय? सरकारने स्वतःचं काम कमी करून घेतलेलं आहे, जास्त करून प्रायव्हेट प्लेअरला दिलेलं आहे. परंतु उद्दिष्ट ठरवताना सरकारच ठरवतं की आपल्याला अशा पद्धतीने ग्रो करायची आहे. ओके, बघा आता हे प्रकार आहेत, हे तर पाहिले आपण राबवणुकीनुसार, हे काही गरजेचं नाहीये. बघा आता याच्यामध्ये तरी पाहूया कालावधीनुसार. आता याचे प्रकार सुद्धा पाडले जातात, हे काही विचारणार नाही तुम्हाला प्रकार कशा पद्धतीने पाडले जातात. पण तो एक अर्थव्यवस्था आता समजून घ्यायची आहे. पंचवार्षिक योजना कशा पद्धतीने राबवली जात असते त्याचे प्रकार बघूया. बघा कालावधीनुसार मी तुम्हाला सांगितलं, एक आहे दीर्घकालीन आणि एक वार्षिक नियोजन किंवा शॉर्ट टर्म. दीर्घकालीन म्हणजे लॉंग टर्म. ठीक आहे, लॉंग टर्म मग ते असू शकतं 10-12 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, काही पण असू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर वार्षिक नियोजन सुद्धा एक आहे. इयरली प्लॅनिंग केलं तर की ह्या वर्षामध्ये एवढं अचीव करू, त्या वर्षामध्ये तेवढं अचीव करू. दरवर्षी आपण ठरवत नाही का 31 डिसेंबरला की बाबा नाही पुढच्या वर्षीपासून मी काय करणार? जिमला जाणार, लवकर उठणार, संध्याकाळी लवकर घरी येणार, आहे की नाही, चांगलं चांगलं खाणार, चांगलं चांगलं अचीव करणार. ठीक आहे, तर तशा पद्धतीचं प्लॅनिंग सुद्धा इथे केलं जात असतं. परंतु हे काय शॉर्ट टर्मसाठी केलं जात असतं. दरवेळेस असं केलं जाईल असं नाही आहे. जास्त करून लॉंग टर्म प्लॅनिंग करतात सरकार, बरोबर. हे काही कंडिशन अपवादात काही कंडिशन असेल, काही इमर्जन्सी वगैरे असेल तरच अशा पद्धतीचं मग इयरली प्लॅनिंग केलं जात असतं. किंवा काही छोटे उद्दिष्ट अचीव करायचे असतील तर अशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आहे राबवणुकीनुसार. ठीक आहे, म्हणजे एक्झिक्युशननुसार. एक्झिक्युशननुसार सुद्धा दोन प्रकार आहेत. पहिला आहे पूर्णत्ववादी नियोजन, टोटलिटेरियन. त्याच्यानंतर आहे लोकशाहीवादी नियोजन, डेमोक्रॅटिक. आता हे तुम्हाला दाखवलं. पूर्णत्ववादी नियोजन, टोटलिटेरियन म्हणजे आदेशात्मक, सरकार संपूर्ण ठरवणार. ठीक आहे, समजा सरकारने ठरवलं ह्या वर्षी फक्त दिवाळीमध्ये मोती साबणच विकायचा तर मोती साबणच बनेल, दुसरं कोणतं बनणार नाही. टाटाचीच गाडी विकायची तर टाटाचीच गाडी बनेल. आलं लक्षात? याला बोलतात आदेशात्मक. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डेमोक्रॅटिक आहे. डेमोक्रॅटिकमध्ये सर्वांना हक्क आहे. सरकार काय फक्त करेल, बाबा ज्यांनी काही त्रास होईल असं काही बनवू नका, बाकी तुम्ही साबण कोणतेही बनवा, गाडी कोणती बनवा, कोणती विकत घ्या. ओके, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आहे राबवणीनुसार अजून एक आहे सरकती योजना आहे, निश्चित योजना. सरकती योजना, ठीक आहे, याचा एकदा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अवलंब करण्यात आलेला आहे. ठीक आहे, रोलिंग प्लॅन म्हणजे काय? समजा काही सरकार चालवते, सरकारचे उद्दिष्ट आहेत, काहीतरी बनवते, चांगल्या पद्धतीने सगळं चालू आहे, परंतु अचानक जागतिक घडामोडी अशा काही घडून जातात की तुमचं प्लॅनिंग फिसकटतं. आपल्या आयुष्यात तर नेहमीच प्लॅनिंग फिसकटतं. आपण प्लॅन केलेलं कधीच वर्कआउट होत नाही, बरोबर का नाही? हां, मग त्याला आपण काय करतो? बायपास करतो ना. अरे नाही यार, आपण आता उद्यापासून करू, किंवा आपण आता तात्पुरतं असं करू, नंतर तसं करूया. ठीक आहे, ते तात्पुरती अरेंजमेंट म्हणजे काय आहे? सरकती योजना. ठीक आहे, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये याचा एकदा अवलंब करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आहे निश्चित योजना. निश्चित योजना म्हणजे फिक्स प्लॅन असतात, ते 5 वर्षाच्या योजनेमार्फत आपण राबवत असतो. पंचवार्षिक योजना 5 वर्षाचं गोल असतं, मग त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने ते अचीव करायचं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आहे प्राथमिकतेनुसार, प्रायोरिटी. ठीक आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी देताय त्याच्यानुसार असतं. मग याच्यामध्ये आहे केंद्रीकृत नियोजन, सेंट्रलाइज्ड प्लॅनिंग. ठीक आहे, मग याच्यामध्ये संपूर्ण जे काही नियोजन असेल, याच्यामध्ये जे काही राबवलं जाईल याच्यावर संपूर्णपणे नियंत्रण कोणाचं असणार आहे? केंद्रीकृत. भारतात याच्यामध्ये केंद्रीकृत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं नियोजन असणार आहे. काही योजना ह्या केंद्र पुरस्कृत असतात. मग ते समजा केंद्र सरकारने ठरवलं की भारतामधल्या सर्व जे म्हातारे लोक आहेत 60च्या वर, त्यांना काहीतरी द्यायचं, 1000-2000 रुपये द्यायचे, किंवा शेतकऱ्यांना दिले जातात बा, शेतकरी पीक विमा योजना असते, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना अजून काहीतरी दिलं जातं, हेल्थ कार्ड दिलं जात असतं, त्याच्यानंतर अजून शेतकऱ्यांना काही पैसे पण दिले जात असतात. जे छोटे शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे जमिनीचा छोटा तुकडा आहे, त्यांना पण काहीतरी पैसे दिले जात असतात. मग ही केंद्रीकृत योजना म्हणजे केंद्र सरकारकडून ते पैसे सर्व शेतकऱ्यांना देशभरामध्ये पाठवले जाणार. ओके, मग अशा योजना म्हणजे केंद्रीकृत नियोजन. ओके, त्याच्यानंतर आहे विकेंद्रीकृत नियोजन. विकेंद्रीकृत नियोजन म्हणजे काय? काही स्कीम अशा पद्धतीने असतात ज्याच्यामध्ये केंद्र सरकार प्लस राज्य सरकार दोन्ही मिळून त्या राबवतात. ठीक आहे, म्हणजे आता समजा तुम्हाला 200 रुपये द्यायचे असतील,
मग इथे ठरवलं जातं बाबा केंद्र सरकार काहीतरी देईल, केंद्र सरकार बाबा 200 रुपये द्यायचे ना, 150 रुपये घेऊया, 150 रुपये केंद्र सरकार देईल आणि 50 रुपये राज्य सरकार देईल, बरोबर. आता बघा, आता इकडे आता ही काय आहे, ही योजनेमध्ये ठरवलं जात असतं. आता याचं एक छोटंसं एक्झाम्पल, म्हणजे ही योजनेचा पार्ट नाही आहे, परंतु मला आता सांगतो, आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप सारा पाऊस पडलेला आहे, बरोबर. तर आपल्याला काय आर्थिक काहीतरी पॅकेज दिलेलं आहे, मग त्याच्यामध्ये काहीतरी कितीतरी 1000 कोटी, 30 का 30,000 कोटीचं पॅकेज दिलेलं आहे. मग त्याच्याकडून केंद्र सरकार एवढे एवढे अमुक अमुक कोटी देणार आहे आणि राज्य सरकार काहीतरी वाय अमाऊंट देणार आहे, बरोबर. अशी मिळून ते पॅकेज दिलं जाणार आहे, बरोबर. पण हे इथे एक्झॅक्ट उदाहरण नाही ठरत, ही एक मदत आहे. काहीतरी तुम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, त्या प्लॅनिंगमध्ये बिस्कटलं, परंतु आता ती मदत करण्याची गरज म्हणून ते एक रिझर्व्ह फंड असतो, त्याच्यामधून ते पैसे दिले जात असतात. ओके. परंतु काही योजना अशा असतात ज्या केंद्र पुरस्कृत प्लस राज्य पुरस्कृत असतात, दोघांच्या मिळून त्या असतात. ओके. त्याच्यानंतर आहे वित्तीय नियोजन आणि भौतिक नियोजन, याचं काय आपल्याला गरज नाही. तर हे कशा पद्धतीने योजनांचा प्रकार पडतो, याच्यामध्ये महत्वाची कोणती माहिती का, हे दीर्घकालीन, ठीक आहे. त्याच्यानंतर हे इयरली एक आहे, त्याच्यानंतर हे एक वापरलेलं आहे सरकती योजना, आणि केंद्रीकृत आणि विकेंद्रीकृत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे, ठीक आहे. मग हे आपल्याला कशाचे प्रकार पडतात, नियोजनांचे. आता पाहूया पुढे की मग कशा पद्धतीने आपल्या भारतामध्ये नियोजन राबवण्यात येत आहे. ओके. एक मिनिट मी पाणी पितो. तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर होऊन या, 1-2 मिनिटाचा 4-5 मिनिटाचा ब्रेक देतो. ऑनलाईन वाले विद्यार्थी समजतंय का? कुणाल पाटील, राहुल सर, सानिया मॅडम, सिद्धी मॅडम, प्रवीण सर, ओके. समजतंय का प्लॅनिंग? ओके. काही अडचण येत असेल तर तुम्ही मेसेज करू शकता, चॅटबॉट ओपन आहे आपला, ठीक आहे. पुष्पांजली मॅडम गुड मॉर्निंग, ठीक आहे. चला जायचं पुढे. बघा, आता आर्थिक नियोजन राबवताना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशा पद्धतीने प्रगती झालेली आहे, ठीक आहे. इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा, आता पहिलं तर काय होतं, सर्व इंग्रजच राबवत होते, नंतर आपण भांडून त्यांना काय म्हटलं, आम्हाला पण सरकारमध्ये काय पाहिजे, जागा पाहिजे, त्याच्यासाठी आपण लढाई लढलो. मग त्यांनी कंटाळून ठीक आहे काय केलं, आपल्याला थोडी थोडी जागा दिली, ठीक आहे. ते थोडी थोडी जागा घेता मग आपल्या लोकांना कळलं कशा पद्धतीने अर्थव्यवस्था राबवायची, कशा पद्धतीने नियोजन करायचं, इतर म्हणजे ठीक आहे. मग योजना कशी असली पाहिजे. मग ते आता सगळेच लोक काय सरकारमध्ये होते का त्यावेळेस, भारतीय नाही, काही लोक सरकारमध्ये होते, काही लोक सरकारच्या बाहेर होते. मग काही भारतीय लोकांनी, जे बाहेरचे, त्यांनी सुद्धा ठरवलं की नाही, आपण अशा पद्धतीने योजना राबवू शकतो, अशा पद्धतीने नियोजन करू शकतो. मग त्यांनी कोणकोणत्या योजना सादर केल्या होत्या त्या काळामध्ये, त्याचाही थोडासा आपण आढावा घेऊया आणि पुढे पाहूया. बघा, 1930, ठीक आहे. राष्ट्रवादी नेत्यांवर कशाचा प्रभाव होता, समाजवादाचा वाढता प्रभाव होता. समाजवाद म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ठीक आहे. अर्थव्यवस्थेचे प्रकार शिकवताना पाहिलं ना आपण, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, बरोबर, मिश्र अर्थव्यवस्था, ठीक आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये कशाचं प्राबल्य असतं, कोणाचा, अच्छा समाजाचं असतं, ठीक आहे. तुमचं काय म्हणणं आहे सर? ऑनलाईन आलेले विद्यार्थी, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये प्राबल्य कोणाचं असतं, सरकारचं की वैयक्तिक खाजगी व्यक्तींचं? खाजगी व्यक्तींचं असतं. नाही, भांडवलशाही अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये खाजगी व्यक्तींना प्राधान्य दिलं जात असतं, ठीक आहे. आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकार प्लस खाजगी असं नसतं, ते कशामध्ये असतं, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये असतं. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचं प्राबल्य बऱ्यापैकी असतं आणि सरकार काय करतं, सर्वांच्या म्हणजे कोणा एका व्यक्तीसाठी काम करतं का, सरकार एकतर निवडून कोण देतं, लोक निवडून देतात, ठीक आहे. मग सरकार कोणासाठी काम करेल, लोकांसाठी काम करेल. याच्यामध्ये खाजगी व्यक्तींना काय नसतं, अर्थव्यवस्थेमध्ये स्थान दिलं जात नाही, ठीक आहे. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी व्यक्तींचं प्राबल्य राहतं, सरकार फक्त काय नियोजन किंवा रेग्युलेशनचं काम करतं, ठीक आहे. तर भारताची अर्थव्यवस्था आणि त्याच्यानंतर येतं दुसरा तिसरा पार्ट म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये कसं असतं, सरकारचा पण अर्थव्यवस्थेमध्ये प्रभाव असतो आणि खाजगी व्यक्तींचा सुद्धा प्रभाव असतो. दोघींमधल्या चांगल्या चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ठीक आहे. मग भारताची अर्थव्यवस्था सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीची होती, मिश्र पद्धतीची होती, परंतु त्याचा जास्त करून झुकाव कोणाकडे होता, समाजवादाकडे होता. कारण की 1930च्या जवळपास मध्ये आपल्या भारतीय जे नेते होते त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता, समाजवाद. आणि जे ब्रिटिश होते ते कशाचे पुरस्कर्ते होते,
भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते होते. बरोबर का नाही? अरे हो की नाही? भांडवलशाही म्हणजे काय? प्रायव्हेट. मग इथे सगळं जर प्रायव्हेटायझेशन होतं, जरी सरकार ब्रिटिशांचं असलं, एका कंपनीचं सरकार, पहिले तर भारतावर कितीतरी वर्ष एका कंपनीने राज्य केलेलं आहे. त्या कंपनीचं नाव काय? ईस्ट इंडिया कंपनी. 1857च्या उठावानंतर त्यांना कळालं की बाबा ही एवढीशी कंपनी काय करू शकत नाही, ह्या देशाचं नियंत्रण करू शकत नाही. मग त्यांनी काय केलं, जे काही नियंत्रण आहे ते सर्व ब्रिटिश सरकारच्या अंतर्गत देण्यात आलं. त्याच्यानंतर मग इथे राणीचा अंतर्गत हे संपूर्ण भारताचं राज्य आलं. आलं लक्षात? ओके. परंतु त्यावेळेस कसं भांडवलशाही म्हणजे खाजगी व्यक्तींना जास्त महत्त्व देण्यात आलेलं होतं. ठीक आहे. मग तिकडे व्यापार उद्योगधंदे हे खाजगी व्यक्तींच्या याच्यामध्ये होते, परंतु ब्रिटिश सरकार अंतर्गत ते चालवले जात होते. ठीक आहे. मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये त्यावेळेस जे नेते होते ते समाजवादी नेते होते, सोशलिस्ट नेते. त्याच्यानंतर पंडित नेहरू यांच्या स्वतःवर समाजवादाचा प्रभाव होता आणि समाजवादाचा पुरस्कार करणारा एक देश त्यावेळेस जगातला सगळ्यात मोठा तो म्हणजे कोणता होता? सोव्हिएत रशिया. आलं लक्षात? मग रशियाचे संबंध आपले तेव्हापासून चांगले काय आहेत? कारण की तिकडे समाजवादाचा पुरस्कार बऱ्यापैकी केला जात होता. आणि अमेरिका, युरोप हे जे देश आहेत हे कशाचा पुरस्कार करायचे? भांडवलशाहीचा, म्हणजेच कोलोनियलिझम. कोलोनियलिझम म्हणजेच काय? ह्या देशावर जायचं, तिच्या साधन संपत्तीवर सर्व त्यांचा अधिकार. आलं लक्षात? मग तिथे ते वसाहत पाहिजे, तुम्हाला ॲज अ फक्त कन्झ्युमर म्हणून ते पाहत होते. ठीक आहे. मग तिथे संसाधनं घ्यायचे आणि तुम्हाला एक वस्तू किंवा ग्राहक म्हणून ते संबोधले जात होतं. ठीक आहे. मग हा डिफरन्स होता. आणि समाजवादामध्ये काय? संपूर्ण समाजाच्या मालकीचं आहे अशा संबंधीने ते वापरलं जात होतं. मग ज्यावेळेस आपले जे होते सर्व नेते यांच्यावर कोणता प्रभाव होता? समाजवादाचा प्रभाव होता, म्हणजे सोशलिस्ट पद्धतीचा प्रभाव होता. त्याच्यानंतर 1934 मध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी एक नारा दिला होता, प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया. ठीक आहे. नियोजनाची संकल्पना मांडली यांनी. कोणासाठी? भारताला जर प्रगती करायची असेल तर काय करावं लागेल? नियोजन करावं लागणार आहे. ठीक आहे. त्यावेळेस 1930च्या नंतर जवळपास क्लिअर झालं होतं की आपल्याला कधी ना कधी स्वातंत्र्य मिळणार, 5 वर्ष 10 वर्ष कधी ना कधी मिळेलच. ठीक आहे. मग त्याच्या पद्धतीने त्याने मग ती होम रूल चळवळ असेल, मग हळूहळू आपलं शासनामध्ये प्रतिनिधित्व वाढवणे, कोणाचं? भारतीय व्यक्तींचं, त्याला सुरुवात झालेली होती आणि हळूहळू ते प्रतिनिधी वाढत सुद्धा होते. ठीक आहे. मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला भारतासारख्या देशाचं नियोजन करायचं असेल, प्रगती घडून आणायची असेल तर काय करावं लागणार आहे? प्लॅनिंग करावं लागणार आहे. मग त्यांनी एम विश्वेश्वरय्या यांनी काय केली होती? सर्वात पहिली संकल्पना मांडली, प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया. ओके. मग याच्यात त्यांनी काय केलं होतं? 10 वर्षाची योजना तयार केलेली होती. आणि त्यांनी 1936ला नारा काय दिला होता? नियोजन करा किंवा नष्ट व्हा, प्लॅन ऑर पेरिश. जर तुम्ही प्लॅन केला नाही तर काय व्हाल? नष्ट व्हाल. तुम्हाला जर आर्थिक प्रगती साधायची असेल तर काय करावं लागेल? प्लॅनिंग करावं लागणार आहे. आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे. शेवटी सर्व खेळ कशाचा आहे रे? पैशाचा आहे. ठीक आहे. मग पैशांच्या हिशोबाने जर म्हणजे तुम्हाला जर शक्तिवान व्हायचं असेल, ठीक आहे, आर्थिकरित्या स्ट्रॉंग झालं तरच तुम्ही काहीतरी करू शकता. बरोबर. आर्थिकरित्या स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? प्लॅनिंग करावं लागणार आहे. प्लॅनिंग कशाचं? तुमच्या देशामध्ये जी संसाधनं आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करून तुमची आर्थिक गरज कशा भागवायच्या आणि त्याच्यानंतर तुमचं राष्ट्र म्हणून तुम्हाला कशा पद्धतीने सशक्त व्हायचं किंवा शक्तिशाली बनायचं याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? नियोजन करावं लागणार आहे. ठीक आहे. मग हा नारा दिला त्यांनी 1936 साली. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, 1936 साली नियोजन करा किंवा नष्ट व्हा हा नारा कोणी दिला? ठीक आहे. मग हा नारा दिला एम विश्वेश्वरय्या. ठीक आहे. त्यांनी सर्वात पहिलं कोणत्या प्रबंधात मांडलं होतं? तर तो होता प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया. याच्यामध्ये त्यांनी भारतासाठी आर्थिक नियोजनाची संकल्पना सर्वात पहिली मांडली. ओके. त्याच्यानंतर बघा 1938 साली काँग्रेस, त्यावेळेस सर्वात मोठी पार्टी कोणती होती भारतामध्ये? काँग्रेस. ठीक आहे. तर याचे अधिवेशन व्हायचे दरवर्षी. काँग्रेसचं अधिवेशन खूप सारे फेमस आहेत. इतिहासामध्ये तुम्ही शिकाल. इतिहास चालू आहे का तुमचा? नाही चालू? ओके. तर इतिहासामध्ये नाही, हां, भारतीय जे आहे भारताचा इतिहास ब्रिटिशकांनी याच्यामध्ये भारताला स्वातंत्र्य घडवताना काँग्रेस संघटना जशी उभी राहिली तर तिचं काय व्हायचं? दरवर्षी अधिवेशन व्हायचं आणि मग वर्षामध्ये ते ठरवायचं की पूर्ण वर्षभराचं नियोजन कशा पद्धतीचं असेल, काय करायचं आहे, सरकारकडे कोणत्या वाटाघाटी करायच्या आहेत, का आपल्याला काय आंदोलन करायचं आहे, सरकारकडे कोणत्या मागणी करायच्या आहेत किंवा काय मोठे मोठे प्रश्न कोण होते त्याच्यावर चर्चा व्हायची. मग ते एक अधिवेशन भरवलं जात होतं काँग्रेस या पक्षाद्वारे.
ठीक आहे, दरवर्षी ते कुठे ना कुठे भरवलं जात होतं. तर 1938 साली ते कुठे भरवलं गेलं होतं? हरिपुरा या ठिकाणी. ठीक आहे, ओके. तर ह्या अधिवेशनामध्ये पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली होतं. तुम्हाला इतिहासामध्ये असे प्रश्न येतील, काँग्रेसचं 1938 साली अधिवेशन कुठे भरलं होतं? हरिपुरा इथं भरलं होतं का, दिल्लीला भरलं होतं का, नागपूरला भरलं होतं का, फैजपूरला भरलं होतं? त्याच्यानंतर समजा प्रश्न बदलायचा असेल तर मी ठरवेल हरिपुरा येथे 1938 साली काँग्रेसचं हरिपुरा येथे जे अधिवेशन भरवलं गेलं होतं त्याचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, मग तुमचे काँग्रेसची जी काही अधिवेशनं झाली ती, त्याच्यानंतर ते वर्ष आणि त्याचे अध्यक्ष आणि त्याच्यामध्ये मांडण्यात आलेले मुद्दे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने? इतिहासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, आणि त्याच्यावर प्रश्न येतात. ठीक आहे, आपल्याला कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिजे? इकॉनॉमिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायचं आहे. 1938 साली पंडित नेहरू हरिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनाचे कोण होते? अध्यक्ष होते. आणि त्यांनी काय तयार केली? राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केलेली होती. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर 1944 मुंबई योजना मांडण्यात आलेली होती. आता ही मुंबई योजना कोणी मांडली? एक 8 उद्योगपती होते, त्यांनी ही योजना मांडलेली होती आणि ह्या योजनेला बोललं जातं टाटा बिर्ला योजना. कोणती योजना? ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, टाटा बिर्ला योजना, ह्या योजनेचे पर्यायी नाव काय आहे? मग तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, टाटा बिर्ला योजना म्हणजेच काय? मुंबई योजना. किंवा 1944 साली कोणती योजना मांडण्यात आलेली होती? मुंबई योजना. ठीक आहे, आता ही योजना उद्योगपतींनी मांडलेली होती, त्याच्यामुळे त्याला काय करण्यात आला? विरोध करण्यात आलेला होता. कारण की मग उद्योगपती म्हटल्यानंतर प्रॉफिट मेकिंग अशा पद्धतीने बाबा त्यांनी स्वतःचं भलं व्हावं ह्या हिशोबाने ती योजना तयार केलेली होती. ठीक आहे, बरं आता हे काही उद्योगपती छोटे छोटे होते का? नाही, चांगले मोठे मोठे होते. भारतीय राजकारणावर यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं काय होतं? पकड होती. पकड म्हणजे त्यांचं म्हणणं चांगल्या पद्धतीने ऐकलं जायचं. ठीक आहे, पूर्वीच्या काळी असं नाही की उद्योगपती म्हणजे एकदमच खराब असं काही नव्हतं. ठीक आहे, त्यांनी एक योजना मांडली होती, परंतु ते त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बरोबर होती. कारण काय, भारताला जर प्रगती करायची असेल तर कशाच्या जोरावर करावं लागणार आहे? इंडस्ट्रीजच्या जोरावर, उद्योगांच्या आधारावरच भारताची जास्त प्रगती होऊ शकते. आणि त्या अनुषंगाने उद्योगांना पूरक असे काही काही योजना तयार करता येतील अशा अनुषंगाने त्यांनी ती योजना तयार केलेली होती. परंतु मग आपल्याकडे काय आहे? समाजवादाचा प्रभाव आहे, मग सरकार बाकीच्या लोकांचं भलं होणार नाही वगैरे अशा दृष्टीने त्याला काय करण्यात आला होता? विरोध करण्यात आलेला होता. ठीक आहे, परंतु लक्षात ठेवायचं आहे 1944 साली मुंबई योजना. ओके, त्याच्यानंतर आहे 1944 साली गांधी योजना. आता ही गांधी योजना गांधींनी तयार केली होती का? नाही. ओके, कोणी तयार केली होती? श्रीमान नारायण अग्रवाल. आता यांनी गांधी योजना नाव दिली म्हणजे हेच कोणाचे अनुयायी असतील? महात्मा गांधींचे हे काय असतील? अनुयायी असतील. आणि मग महात्मा गांधींची जी काही तत्व आहेत, प्रिन्सिपल आहे, त्याच्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्था कशा पद्धतीने करू शकतो, काय काय योजना राबवू शकतो. ठीक आहे, तशा अनुषंगाने त्यांनी काय केली होती? एक योजना तयार केली होती आणि तिचं नाव ठेवण्यात आलं होतं गांधी योजना. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी गांधी योजना कोणी मांडली? मग तुम्हाला नाव लक्षात असणं गरजेचं आहे, श्रीमान नारायण अग्रवाल. ओके, प्रश्न कशा पद्धतीने तयार होतात लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आहे 1945 साली जनता योजना तयार करण्यात आली होती. ही तयार करण्यात आलेली होती मानवेंद्रनाथ रॉय यांनी. आता हे होते बंगालचे, मानवेंद्रनाथ रॉय बेंगालचे होते आणि यांनी एक योजना तयार करण्यात आली होती. त्या योजनेचं नाव आहे जनता योजना. ठीक आहे, आता हे जे मानवेंद्र रॉय आहेत हे थोडेसे सोशलिस्ट पद्धतीचेच होते. ठीक आहे, सोशलिस्ट म्हणजेच काय रे? समाजवादी पद्धतीचेच होते. तर त्या पद्धतीनेच ती योजना तयार करण्यात आली, म्हणून तिचं नाव काय? जनता, जनतेसाठी बनवण्यात आलेली योजना. ओके, ही केव्हाची आहे? 1945. मग तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, जनता योजना कोणी तयार केली होती? मानवेंद्रनाथ रॉय. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 1950 साली कोणती योजना तयार करण्यात आली होती? सर्वोदय योजना. ही कोणाद्वारे तयार करण्यात आली? जयप्रकाश नारायण यांचा शॉर्ट फॉर्म आहे जेपी नारायण. ठीक आहे, हे व्यक्ती महत्वाचा आहे जेपी नारायण, कारण की इंदिरा गांधींनी जी इमर्जन्सी लागू केलेली होती ते इमर्जन्सी लागू करण्यामागे सर्वात महत्वाचा व्यक्ती म्हणजे कोणामुळे लागू करण्यात आली होती? तर जेपी नारायण. कारण यांनी काय केलं होतं? आंदोलन चालू केलं होतं. ठीक आहे, तर हे आंदोलन करण्यासाठी किंवा दडपण्यासाठी मग यांना अटक करण्यात आली होती. संपूर्ण भारतभर काय करण्यात आले होते?
इमर्जन्सी लागू करण्यात आली होती. इमर्जन्सीला मराठीत काय बोलतात रे? आपत्काल. बरोबर, आपत्काल. ओके, इमर्जन्सी लागू करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 1950 साली अजून एक योजना मांडण्यात आली होती, तिचं नाव कोलंबो योजना. सर्वोदय म्हणजे काय रे? सर्वोदय योजना. सर्वोदय, सर्वांचा उदय, म्हणजे गरीबातला गरीब सुद्धा जरी असेल त्याचा सुद्धा तिथे काय असणार आहे? सहभाग असणार आहे, किंवा त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जाणार आहे, अशा पद्धतीची योजना. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला याच्यावर डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, बघा हे काय आहे, आपण जे आतापर्यंत पाहिलं ते केव्हाचं होतं? स्वातंत्र्यपूर्व. ठीक आहे, स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर नियोजन म्हणजे कोणी कोणत्या योजना मांडल्या त्या अनुषंगाने. परंतु त्या योजना कोणी, आता हे कोणी मांडलेल्या होत्या? सर्व भारतीयांनी. पण त्यावेळेस शासन कोणाचं होतं? ब्रिटिशांचं. ब्रिटिश काय आपल्या लोकांचं ऐकतील का? नाही. मग त्या फक्त त्यांनी काय केलं होतं? त्या योजना मांडल्या होत्या, कारण की बाबा काहीतरी आपल्याला आता तुम्हाला एक सरकार हटवायचं तर दुसरं द्यावं लागेल ना, का नुसतं सरकार हटायचं आणि तसंच राहायचं मोकळं, असं होतं का? नाही. तुमचं जर सरकार हटवायचं असेल तर काय करावं? मला पर्यायी सरकार तुम्हाला काय द्यावं लागेल? त्याचा ऑप्शन द्यावा लागेल ना. मग ते पर्यायी सरकार असेल तर तुमच्याकडे काहीतरी योजना पाहिजे, का नुसतं सरकार बसवायचं आणि एकमेकांच्या तोंडाकडे पाहिजे, असं असतं का? नाही. बरोबर काय? राहुल गांधी सध्या काय करतायत? फक्त म्हणतायत सरकार हटवा, सरकार हटवा. अरे सरकार हटवल्यानंतर दुसरं बनवायचं असेल तर त्याला काहीतरी पाहिजे ना, की बाबा सरकार हटवल्यानंतर आम्ही असं करू, तसं करू, तसं करू. बरोबर का नाही? अशा पद्धतीने पाहिजे. ओके, परंतु तिथे काय ब्रिटिश सरकार होतं त्यावेळेस. आलं लक्षात? मग ब्रिटिश सरकार जेव्हा करत असेल तर ते ऐकतील का भारतीयांचं? नाही. मग भारतीयांनी काय केलं? फक्त बाबा हे गेल्यानंतर आपण अशा पद्धतीने राबवू शकतो, तशा पद्धतीने राबवू शकतो. मग जी अधिवेशन होती त्याच्यात ती मांडली जात होती. बरोबर, आणि हे काही छोटे मोठे व्यक्ती नव्हते, मांडणारे सुद्धा दिग्गज व्यक्तिमत्व होतं. त्यावेळेसच्या राजकारणामध्ये त्यांचं खूप असं महत्त्वाचं स्थान सुद्धा होतं. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला नियोजन, त्यांनी योजना काय दिल्या त्याच्यातले मुद्दे लक्षात ठेवायची गरज नाही, परंतु ती कोणी मांडली, कधी मांडली, याच्यावर प्रश्न येतात. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा आता भारतामध्ये नियोजनाचे स्तर आहेत. नियोजन कशा पद्धतीने काय केलं जातं? राबवलं जात असतं. ते एका काय म्हणतात स्तरांमध्ये, किंवा काय बोलता येईल त्याला, स्तरांना मराठीत काय बोलता येईल रे? ठीक आहे, नियोजनाचा स्तरच म्हणूया आपण आता याला. स्तर म्हणजे लक्षात आहे ना? हां, लेअर वाईज. हां, इंग्लिशमध्ये त्याला लेअर वाईज म्हणतात, मराठीत त्याला स्तर म्हणतात. परंतु स्तर म्हणण्यापेक्षा काय म्हणता येईल, एकदा एका टप्प्याटप्प्याच्या याच्यामध्ये राबवलं जात असतं. म्हणजे प्रत्येकाचं काहीतरी कार्यक्षेत्र ठरवून दिलेलं आहे, तशा पद्धतीने ते राबवलं जात असतं. सगळंच काही केंद्र सरकार करतं का? नाही. केंद्र सरकार देशामधून निवडून दिलेल्या लोकांचं संपूर्ण देशावर कशा पद्धतीने घडून आणायचं हे ठरवतं, परंतु केंद्र सरकार प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असू शकत नाही. मग प्रत्येक काही काळानंतर कोणाचं काय कार्यक्षेत्र असणार आहे, कोणाचे काय अधिकार असणार आहेत हे ठरवून दिलेले आहेत. मग ते जे स्तर आहेत ते कशा पद्धतीने ते बघूया. मग हे आहे नियोजनाचे स्तर. सर्वात पहिला कोणता आहे रे? राष्ट्र पातळीवर. ठीक आहे, राष्ट्र पातळीवर संपूर्ण नियोजन केलं जात असतं. त्याच्यानंतर आहे तुमचा राज्य पातळीवर. ठीक आहे, आता राष्ट्रामध्ये जर राज्य येतं मग राज्याचं वेगळं नियोजन करण्याची गरज काय? बरोबर नाही? आता देशाचं नियोजन तर करतच ना, परंतु मग राज्याचं नियोजन करण्याची गरज काय का? राज्याचं पण नियोजन केलं जातं ना, बजेट बनतं ना. महाराष्ट्र राज्याचं वेगळं बजेट असतं, वेगळं सरकार असतं. बरोबर का नाही? असतं ना. हां, मग बरोबर, तिथलं पण नियोजन करायला पाहिजे. ठीक आहे, मग ते घडवलं जात असतं. आणि त्याच्यानंतर आहे स्थानिक पातळीवर केलं जाणारं नियोजन. मग याच्यामध्ये येतं तुमचं जिल्हा पातळीवर नियोजन किंवा महानगर पातळीवर नियोजन. बघा आता पुणे काय आहे? जिल्हा पण आहे. पुणे महानगरपालिका पण आहे ना, बरोबर. मग महानगरपालिका आणि जिल्हा याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? नियोजन केलं जात असतं ना. बघा राष्ट्र पातळी तुम्हाला समजून आली. राष्ट्र पातळी म्हणजे पूर्ण भारतभराचं नियोजन. ठीक आहे, त्याच्यानंतर राज्य पातळीवर म्हणजे आपले मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ नियोजन करतं. परंतु जिल्हा पातळीवर आता इथे जिल्हा व महानगर असं का लिहिलेलं आहे? आता पुणे काय आहे? पुणे जिल्हा पण आहे आणि पुणे महानगरपालिका पण आहे. मग महानगरपालिकेचं नियोजन वेगळं केलं जात असतं, पुणे जिल्ह्याचं नियोजन वेगळ्या पद्धतीने केलं जात असतं. ठीक आहे, पुणे जिल्ह्याचं जे नियोजन केलं असतं त्याला बोलतात जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेअंतर्गत येतात पंचायत समित्या. ठीक आहे, पंचायत समित्या कोणत्या पातळीवर असतात? वेगवेगळ्या तालुका. बरोबर, तुमचा जो काय तालुका असेल त्याची वेगळी पंचायत समिती असते. ठीक आहे, त्याच्या अंतर्गत येतात वेगवेगळ्या ग्रामपंचायती. बरोबर, काही ग्रामपंचायतीचं मिळून एक ब्लॉक बनतो. असे ब्लॉक वेगवेगळे ब्लॉक म्हणून तुमचा काय बनतं? पंचायत समिती बनते. मग अशा
तुमच्या तालुक्यातल्या सगळ्या पंचायत समित्या मिळून काय बनते, तुमचा जिल्हा परिषद बनत असते, झेडपी, बरोबर का नाही? अशा पद्धतीने काय केलं तसं नियोजन राबवलं जात असतं. ठीक आहे, चला हे लक्षात आलं. हे झेडपी काय आहे, कुठे कोणाचा रोल आहे, इथे कोणाचा रोल आहे, राज्य शासनाचा, इथे केंद्र सरकारचा, इथे काय आहे, जिल्हा आणि महानगर. आता जिल्ह्यामध्ये बघा पुणे जिल्हा आहे, बरोबर, पुणे जिल्ह्यामध्ये खूप सारे तालुके आहेत. ठीक आहे, मग ते तालुके मिळून काय बनतात, जिल्हा बनतो. ठीक आहे, आता हा जिल्हा आहे तर जिल्ह्याची नियोजन समिती असते. परंतु पुणे काय आहे, पुणे एक महानगर सुद्धा आहे, शहर आहे ना एक पुणे. म्हणजे पुणे शहर हे फक्त बाबा पुण्याचा काही, पुण्याचं जर सेंट्रल पकडलं त्याच्यापासून एक 10-20 किलोमीटरचा परिसर आहे, त्याच्यामध्ये खूप सारे लोक आहेत. ठीक आहे, मग त्याला एक दर्जा देण्यात आलेला आहे. एका लोकसंख्या ठराविक प्रमाणाच्या पुढे गेली तर त्याचे टप्पे ठरवले जात असतात. मग ग्रामपंचायत एका पातळीवर असते, त्याच्यानंतर पुढे नगर परिषद असते, नगर परिषदेच्या पुढे असते ते महानगरपालिका. ठीक आहे, मग पुण्याला महानगरपालिकेचा दर्जा आहे. ठीक आहे, आता हा जिल्ह्यापेक्षा वेगळा आहे. याच्यामध्ये फक्त पुणे शहरामध्ये राहणारी लोक, पुणे अर्बन आणि पुणे रुरल, रुरल म्हणजे ग्रामीण भाग, मग त्याच्यामध्ये तुमचं सगळे येतील, काय तालुके येतील वगैरे वगैरे, त्या सगळ्यांचा मिळून पुण्याचा जो काही प्रदेश आहे तो सगळा मिळून बनतो जिल्हा. ठीक आहे, परंतु हे जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे रे, पुणे शहरामध्ये आहेत. तर पुणे शहर ही काय वेगळी महानगरपालिका ट्रीट होते, मग तिचं नियोजन वेगळ्या पद्धतीने केलं जात असतं, ते जिल्ह्यापेक्षा वेगळं आहे. ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये बाकीच्या तालुक्यांचं सुद्धा वेगळं नियोजन केलं जात असतं, परंतु पुणे महानगरपालिकेमध्ये फक्त पुणे या क्षेत्राचा विचार केला जात असतो. मग त्याचं बजेट वेगळं राहील, त्याचा आयुक्त राहतो, महापौर राहतो, बरोबर. आता त्याच्याऐवजी समजा पुणे नगर परिषद असते तर नगरपालिका असते, मग ते पुण्यापेक्षा त्याची कमी लोकसंख्या असते. ठीक आहे, नगर परिषद नसेल तर त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या येतील. अशा पद्धतीने ते राबवलं जात असतं. ओके, आलं लक्षात? बघा आता तुम्हाला सांगितलं की नियोजन ठरवताना सर्वात पहिलं बनवण्यात आलं होतं महामंडळ, नियोजन मंडळ, प्लॅनिंग कमिशन. ठीक आहे, प्लॅनिंग कमिशनचं काम काय होतं, भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर नियोजन बनवण्यासाठी एक संस्था तयार करण्यात आली होती. त्या संस्थेचं नाव आहे नियोजन मंडळ, प्लॅनिंग कमिशन. याचं काम काय, देशाच्या जे काही अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये काहीतरी उद्दिष्ट सेट करायचे, बरोबर. तुम्हाला काहीतरी प्रॉडक्ट पाहिजे, बाबा मला पुढच्या वर्षी इंग्लिशमध्ये 100 पैकी 100 पाडायचे, हे काय मी ठरवलं, उद्दिष्ट ठरवलं. तर ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मला काय करायचं, प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे उद्दिष्ट ठरवायचं आहे आणि त्याच्यानुसार प्लॅनिंग सुद्धा करायचं आहे. हे करण्यासाठी भारतामध्ये काय बनवण्यात आली, एक संस्था, तिचं नाव आहे प्लॅनिंग कमिशन. ठीक आहे, आता हे प्लॅनिंग कमिशन काय करणार, उद्दिष्ट ठरवणार, कशा पद्धतीने तो प्लॅन अचीव करायचा आहे हे सुद्धा ठरवणार. ओके, म्हणजे प्लॅन पण तेच ठरवणार, बरोबर. मग हे करणारी समिती किंवा संस्था म्हणजे प्लॅनिंग कमिशन. आणि त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. आता ही एक वेगळी बॉडी आहे आणि ही वेगळी बॉडी आहे. पहिली ही समजून घेऊया, मग ही समजेल. बघा याची स्थापना कधी झाली, 15 मार्च 1950. 47 साली काय आलं, भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्या आपल्याकडे काय आलं, युद्ध झालं. झालं की नाही, अरे झालं की नाही, एकतर हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. ऑनलाईनवाले विद्यार्थी, झालं की नाही, नाही आलं. अरे इंडिया पाकिस्तान फाळणी झाली, बरोबर. इंडिया पाकिस्तान फाळणी झाले आपल्या जम्मू काश्मीरमध्ये युद्ध झालं की नाही. हां, मग युद्ध झालं, मग त्यावेळेस थोडी अशांतता होती भारतीय देशामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर तिकडे पश्चिम बंगालचा सुद्धा, म्हणजे पाकिस्तान दोन्ही बाजूला झालं ना, मग दोन्ही बाजूने काय होती, अस्वस्थता होती. ठीक आहे, ते होता त्याच्यानंतर बाकीच्या देशभरामध्ये थोडंसं वातावरण सेटल झालं. त्याच्यानंतर मग पुढच्या गोष्टी नियोजन करायला सुरुवात झालेली होती. ठीक आहे, मग 15 मार्च 1950 रोजी नियोजनासाठी काय करण्यात आली, एक संस्था किंवा एखादी काय म्हणता येईल, समिती नाही म्हणता येणार, समिती वेगळी असते, एक बॉडी. ठीक आहे, एका बॉडीची निर्मिती करण्यात आली, तिचं नाव आहे प्लॅनिंग कमिशन नियोजन मंडळ. ही याची कशाद्वारे तयार करण्यात आली, ही असेच सरकारच्या मनात आलं, पंतप्रधानांना वाटलं बनवायचं, असं बनवता येतं का, नाही. काय करण्यात आला, सरकार जो आहे, निवडून आलेले जे लोक आहेत त्यांच्यामधले मंत्रिमंडळामधले लोक यांनी काय केला, एक ठराव पारित केला संसदेमध्ये. ठीक आहे, आणि ह्या ठरावाद्वारे ह्या प्लॅनिंग कमिशनची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आलेली आहे. ठीक आहे, 1961 मध्ये या नियोजन मंडळाला शासनाचा भाग बनवण्यात आलं. ठीक आहे, सुरुवातीला संस्था बनवण्यात आली. ठीक आहे,
संस्था अशीच बनते का मनाला वाटलं आणि मी बनवली? नाही. तर त्याला काय शासनाचा थोडा बॅकअप लागतो. मग त्याच्यासाठी ठराव पारित करण्यात आला की आपण अशा पद्धतीने करूया. सर्व पक्षांचं त्याला सहमत आलं. मग तो ठराव पास झाला. ठीक आहे. आणि मग ही संस्था बनली आणि नंतर त्याला शासनाचाच भाग बनवण्यात आलं असतं. ठीक आहे. मग नाही तर म्हटले असते नाही बाबा हे काँग्रेस सरकारने बनवले, मग बाबा ही शासनाचा भाग नाहीये, तर आपण आलं तर आपण रद्द करूया. नाही, असं होऊ शकलं असतं. परंतु तसं होऊ नये, कारण की प्लॅनिंग शासन जरी बदललं तरी प्लॅनिंग कंटिन्यू राहिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक सूत्रता पद्धतीने असली पाहिजे. नाही तर मी आज ठरवलं आज बुलेट ट्रेन बनवायची आहे आणि परवा माझा मित्र येऊन बसला मंत्री म्हणून, तो म्हणाला नाही बाबा बुलेट ट्रेनची गरज नाही, आता इथे एकदम खतरनाक ट्रेन आणूया. असं चालेल का? नाही. तुमचं प्लॅनिंगमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. मग त्या संस्थेला पण काय करण्यात आलं? शासनाचा भाग बनवण्यात आलं. मग शासन कोणाचं जरी आलं तरी ती संस्था त्या शासनाच्या अंतर्गत कार्यरत राहील. ओके. त्याच्यानंतर याचं स्वरूप कसं आहे रे? आता इथे दोन शब्द लिहिलेले आहेत. एक म्हणजे असंवैधानिक किंवा घटनाबाह्य किंवा अवैधानिक किंवा कायदेबाह्य किंवा सल्लागार मंडळ. आता याच्यामधला हा जो शब्द आहे तो काही योग्य नाहीये इथे. ठीक आहे. असंवैधानिक किंवा घटनाबाह्य नाहीये ते. त्याच्यासाठी घटनेमध्ये त्याची तरतूद नाहीये, परंतु घटनेने जे काही आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्याच्या अंतर्गतच याची स्थापना करण्यात आलेली आहे. मग त्याला आपण म्हणू शकतो अवैधानिक किंवा कायदेबाह्य पण नाही होत ते. इल्लीगल नाही होत. कायदेबाह्य म्हणजे इल्लीगल होत नाही. इल्लीगल नाही ते, लीगलच आहे, परंतु त्याला घटनेचा आधार नाही. परंतु घटनेने जे काही स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याच्या अंतर्गत ते तयार करण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये घटनेची सर्व तत्व त्याला लागू होतात. असंवैधानिक म्हणजे कॉन्स्टिट्यूशन अनकॉन्स्टिट्यूशनल असं भारतामध्ये चालत नाही. अनकॉन्स्टिट्यूशनल काही गोष्टी असतील तर त्याला काय करावं लागतं? तुमच्याकडे शिक्षेची तरतूद आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा शब्द योग्य नाही इथे. घटनाबाह्य पण नाही. अवैधानिक म्हणू शकतो. अवैधानिक म्हणजे काय? तुमच्या घटनेमध्ये जरी त्याची हे नाहीये, नोंद नाहीये किंवा घटनेने तुम्हाला कंपल्शन नाही केलं तरी तुम्ही ते बनवू शकता. ठीक आहे. सगळ्याच गोष्टी घटनेमध्ये लिहिल्या असतील असं नाही, परंतु घटनेचा आधार घेऊन तुम्ही काही गोष्टी करू शकता. म्हणजे हे तुमचं कसं आहे, तुमचा कायदा नाहीये हा, परंतु तरी तुम्ही ती स्थापन करू शकता. मग अवैधानिक हा शब्द तिथे योग्य ठरू शकतो. वैधानिक म्हणजे काय? लेजिटिमेट. त्याच्यावर कायद्यानुसार ती बनवण्यात आलेली आहे, पण सगळ्याच गोष्टीमध्ये कायदा घुसू शकतो का? नाही. ठीक आहे. मग अशा गोष्टींना काय बोललं जातं? अवैधानिक. ओके. कायदेबाह्य पण नाही ठरते. आणि याचं स्वरूप कसं आहे रे? स्वरूप जे सांगितलंय ते कशा पद्धतीचं आहे? सल्लागार मंडळ. सल्लागार म्हणजे काय? तुम्ही काय देऊ शकता? सल्ला देऊ शकता. सल्ला कोणाला? पंतप्रधान आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे मंत्री मंडळ यांना सल्लागार देऊ शकता की तुम्ही नियोजन अशा पद्धतीनं करा. ठीक आहे. त्याच्यानंतर याची रचना करताना कशा पद्धतीची होती? याच्यामध्ये अध्यक्ष कोण आहेत? स्वतः पंतप्रधान. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण आहेत? पूर्ण वेळ काम करणारे सदस्य. मग याच्यामध्ये काही पूर्ण वेळ काम करणारे सदस्य असतील तर मग राज्यमंत्री असू शकतात, मंत्री असू शकतात किंवा अजून दुसरे कोण असू शकतात. तर ते व्यक्ती याचं कोण असणार आहे? उपाध्यक्ष. आता उपाध्यक्ष हा पूर्ण वेळ काम करणार का बरं आहे? आता 24 तास पंतप्रधान असू शकतात का उपलब्ध? नाही. काही महत्त्वाचे डिसिजन असतील त्यावेळेसच फक्त पंतप्रधान लागणार आहेत फायनल ऑथेंटिकेशनसाठी. ठीक आहे. परंतु तो जेव्हा नसतील तर मग काम बंद पडेल ना. मग त्याच्यासाठी काय पाहिजे? तुम्हाला पूर्ण वेळ काम करणार कोणतरी सदस्य पाहिजे आणि तो मग त्याला उपाध्यक्ष. ठीक आहे. अध्यक्ष नसल्यावर उपाध्यक्षाच्या अंतर्गत सर्व काम चालतं. मग ते 24 तास चाललं पाहिजे. असं आहे का बाबा आज करायचं उद्या नाही करायचं असं नाही. हे सरकार चालवायचं, देश चालवायचा, तर तिथे कंटिन्युटी पाहिजे. ठीक आहे. कन्सिस्टन्सी पाहिजे. ओके. त्याच्यानंतर अजून काय रचना करताना काही कॅबिनेट मंत्री. कॅबिनेट मंत्री म्हणजे काय रे? मंत्री तुम्ही ऐकलं असेल बरोबर का नाही? कॅबिनेट मंत्री म्हणजे काय? आज काय उल्लेख आहे कॅबिनेट मंत्री? संविधानामध्ये कॅबिनेट मंत्री असा काही उल्लेख नाही. कॅबिनेट मंत्री ही एक संकल्पना आहे जी तयार झालेली आहे. ती म्हणजे कसं बघा, आता आपण सरकार निवडून दिलं, सरकारमधले जे लोक ज्याला हे म्हणतील काय बोलतील रे, कोणाचे तरी सरकारमधले जे सदस्य असतील किंवा आता 500 लोक आपण निवडून दिले साधारणतः, तर 500 पैकी बाबा 260 लोकांनी ते एका पक्षाचे आहेत. ठीक आहे. त्या 260 लोकांनी मेजॉरिटी हे केली की आमचं सरकार येणार. ठीक आहे. मग त्यांचं सरकार आलं, कारण की आपल्याला काय डेमोक्रेसी आहे, ज्या लोकांचं जास्त मत त्या लोकांचं सरकार. ठीक आहे. बहुमत मध्ये 251 असलं तरी चालतं. ओके. बरं, आता हे 251 लोक आहेत समजा आपण, मग हे 251 लोकांपैकी काही त्यांच्यामधल्याच कोणाला तरी काय करणार? निवडणार. कोण म्हणून? पंतप्रधान म्हणून. मग पंतप्रधान निवडणार की त्यांच्यामध्ये मंत्री कोणाला कोणाला कोणतं खातं द्यायचं आहे
ठीक आहे, हे झाले मंत्री मंडळ. परंतु कॅबिनेट मंत्री म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पंतप्रधान आणि त्यांच्या जवळचे चार पाच महत्वाचे लोक, मग त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री असू शकतात, अर्थमंत्री असू शकतात, विदेश मंत्री असू शकतात, ठीक आहे, असे जे महत्वाचे खाते आहेत, ठीक आहे, तसे त्याचे मंत्री अशांना बोलतात कॅबिनेट किंवा किचन कॅबिनेट. कॅबिनेट बोलतात आणि किचन कॅबिनेट त्याच्यापेक्षा वेगळी असते. किचन कॅबिनेट मध्ये वेगवेगळे लोक सुद्धा असू शकतात. म्हणजे माझा एखादा आवडती मैत्रीण सुद्धा असू शकते, माझी XYZ गर्लफ्रेंड पण असू शकते, जी मला सल्ला देते, याला बोलतात किचन कॅबिनेट. पण त्याला काही वैधानिक किंवा संविधानिक अधिकार नाही. ठीक आहे, ते आपण बोलण्यासाठी बोलतो की कॅबिनेट मंत्रिमंडळ किंवा किचन. बरं, काही निर्णय घेताना फक्त कॅबिनेट मंत्रिमंडळाचीच बैठक घेतली जात असते. 5-6 मंत्री येतात, एखादा निर्णय घेतात आणि नंतर ते मंत्रिमंडळाकडून सँक्शन करून त्याला पारित केला जात असतो. ठीक आहे, तर कॅबिनेट म्हणजे लक्षात आलं का तुम्हाला कॅबिनेट म्हणजे काय? तर काही कॅबिनेट मंत्री सुद्धा याच्यामध्ये असू शकतात. मग त्याच्यामध्ये कोणता असेल? नियोजन मंत्री असू शकतो, अर्थमंत्री असू शकतो, संरक्षण मंत्री असू शकतो. ठीक आहे, असे काही ठराविक लोकच, सगळ्याचे सगळे मंत्रिमंडळ नाही. त्याच्यानंतर काही अर्थतज्ञ आणि विचारवंत हे सुद्धा पाहिजे. आता सगळेच लोक, जे हुशार लोक आहेत ते सर्वच लोक खासदार म्हणून निवडून येऊ शकतात का? नाही. कारण की म्हणजे असं नाही ना की तुम्ही हुशार आहात म्हणजे तुम्हाला लोक निवडून देतीलच, असं काही नाहीये. परंतु आता हे नियोजन करायचं इथं काय पाहिजे? एक्सपर्टीज पाहिजे ना. तुम्हाला देशाचं नियोजन करायचंय. बरं, आता मी एखादा मंत्री आहे, ठीक आहे, मंत्री म्हणजे कोण? खासदार असेल ना मी. ठीक आहे, आता खासदार असेल, समजा मी नारायणगावचा मंत्री आहे, बरोबर, नारायणगावच्या परिसरामधला खासदार आहे, म्हणजे पुण्याचा ग्रामीण भागाचा मी खासदार आहे. ठीक आहे, परंतु मला काय सगळ्या देशाचं नॉलेज थोडी आहे. नियोजन करायचं, प्लॅनिंग करायचं, ते कसं करायचं ते तर मला माहित नाही. माझं झालं सायन्स. नियोजन करण्यासाठी इकॉनॉमिक्स बॅकग्राऊंड पाहिजे. मला त्याच्यातलं अकप कळत नाही. हां, तरी पण माझं मी मंत्री म्हणून मी तिथे हेडमध्ये झालो. मग असं चालेल का? मग याच्यामध्ये कोणाची पण आवश्यकता आहे? जे लोक ह्या क्षेत्रामधले तज्ज्ञ असतील, ज्यांना याच्यामध्ये अनुभव आहे. एखादा बँकेचा अधिकारी असेल जो 40-50 वर्ष झाले बँकेमध्ये काम करतोय, हाऊ टू रन द बँक, बरोबर, हे सगळं त्याला ऑपरेशन्स माहिती आहेत. त्याला कळतं बाबा ह्या ग्रामीण भागामध्ये त्याने काम केलं असेल 5-10 वर्ष, शहरी भागामध्ये केलं असेल, त्याला तिथल्या लोकांच्या अडचणी माहिती आहेत, एखादी पॉलिसी कशी राबवायची ही माहिती असेल. ठीक आहे, मग त्याचं इथे एक्सपर्टीज कामाला येऊ शकते. मग त्या लोकांना पण काय लागतं? इथे सामावून घेतलं जात असतं. मग ते लोक पण तुम्हाला पॉलिसी डिझाईन करताना मदत करतील, बरोबर. तर अशा पद्धतीने काय बनवलं जात असतं? तुमचं नियोजन मंडळ बनलेलं असतं. ओके, आता यांचं कार्य काय काय आहेत रे? बघा, यांची कार्य महत्वाची आहेत. देशातील नैसर्गिक, तांत्रिक व मानवी संसाधनांचा शोध घेणे. सर्वात महत्वाचं काय आहे? तुम्हाला काय करायचंय? नियोजन करायचंय. आता नियोजन करायचं म्हणजे पण कशाचं करायचं हा प्रश्न आहे. कशाचं करणार? पैशाचं नियोजन? पैशाचं नियोजन नाही केलं जात, बरोबर. पैसा तर सरकार छापू शकतं, ठीक आहे. मग त्याचं नियोजन करायचं का? कशाचं नियोजन करायचंय? रिसोर्सेस, संसाधन. तुमच्या देशामध्ये संसाधनं काय आहेत तर त्यांचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. मग संसाधनं कोणत्या पद्धतीची असू शकतात? वेगवेगळ्या पद्धतीची असू शकतात. मग याच्यामध्ये बघा, नैसर्गिक संसाधनं, निसर्गतः जी संसाधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. त्याच्यानंतर तांत्रिक, टेक्निकल, बरोबर, ते कशा पद्धतीने वापरायचं आहे. त्याच्यानंतर मानव, ह्युमन्स, मानव सुद्धा काय एक रिसोर्स आहे. पूर्वीच्या काळी मानवाला रिसोर्स समजलं जात नव्हतं, परंतु नंतर जसं जसं आर्थिक प्रगती होत गेली तसं तसं माणसाला सुद्धा काय समजलं? आता संसाधन समजलं जावं लागलं. संसाधन म्हणजे काय? रिसोर्सेस. मग आपण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जातो, तिथे HR नावाचं डिपार्टमेंट असतं एक, ठीक आहे. त्या HRचा फुल फॉर्म काय रे? HRचा फुल फॉर्म काय? अरे तुम्ही जाता ना कंपन्या वगैरे पाहत असतील, कोणी कोणी सांगतं मी MBA ला ऍडमिशन घेतले. कशाला ऍडमिशन घेतले? HR ला ऍडमिशन घेतलंय, बरोबर की नाही. मार्केटिंगला ऍडमिशन घेतले, मॅनेजमेंट, मार्केटिंग. त्याच्यानंतर अजून काय असतं रे? मार्केटिंग झालं, HR झालं, अजून काय आलं? फायनान्स एक असतं, MBA इन फायनान्स, बरोबर असतं की नाही शाखा. मग HR म्हणजे काय? कंपनीमध्ये जाल, तुम्हाला रिझ्यूमे कोणाला सेंड करता? डायरेक्ट कंपनीच्या मालकाला सेंड करता का? MD ला, मॅनेजिंग डिरेक्टरला करता का? डायरेक्टरला करता का? टीम लीडरला करता का? HR ला करता का? मॅनेजरला करता? कोणाला करता? तुम्ही कधी रिझ्यूमे पाठवला कोणाला? नाही पाठवला, ठीक आहे, काय हरकत नाही. पण सांगतो तुम्हाला, कोणाला पाठवता? HR ला पाठवता. HRचं काम काय असतं? HR ही पदवी काय आहे? जे डेजिग्नेशन आहे त्याचं नाव आहे HR. HR म्हणजेच काय? ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्स म्हणजे काय? मानव संसाधन. मानव संसाधन ओळखणारी व्यक्ती किंवा आणणारी व्यक्ती किंवा रिक्रूट करणारी व्यक्ती, ठीक आहे. आता तुमच्या कंपनीला
समजा मी मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि समजा हे मॅनेजर आहेत आणि तुम्ही HR आहात आणि आपल्याला कंपनी चालवायची आणि आपल्या कंपनी चालवताना प्रोडक्शन करण्यासाठी व्यक्तींची गरज आहे. ठीक आहे, आपली कंपनी कशाची बनवूया आपण, कशाची कंपनी घ्यायची, गाडी बनवायची कंपनी घेऊया. ठीक आहे, आपण एखादी गाडी बनवते, गाडी कोणती आहे, टू व्हीलर आहे. ठीक आहे, आता टू व्हीलर जर मला गाडी बनवायची असेल, ठीक आहे, तर मला असं इच्छा आहे की आपल्याला ह्या वर्षी 200 गाड्या बनवायच्या आहेत. ठीक आहे, हे मी सांगितलं मॅनेजरला, आपलं टार्गेट 200 गाड्या बनवायच्या आहे. ते कशा बनवायच्या, काय बनवायच्या, ही क्वालिटी ही चांगल्या चांगल्या पद्धतीची असली पाहिजे, बाकीचं तू बघ. मी फक्त मॅनेजरला काय दिली, ऑर्डर दिली, 200 गाड्या बनवून पाहिजे मला या तारखेला. ठीक आहे, मग मॅनेजर काय करेल, HR ला फॉलो करेल, HR बॉसचा ऑर्डर आलेली आहे, 200 गाड्या बनवायच्या आहेत, चांगल्या क्वालिटीच्या बनवायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, अरे काय पाहिजे, माणसं पाहिजेत. मग तो सांगेल, अरे माणसं कशा पद्धतीची पाहिजे, बघ माणसं कोणती पाहिजेत, मेकॅनिकल बॅकग्राऊंडची पाहिजे. काय बनवायची, गाडी बनवायची, मग मेकॅनिकल बॅकग्राऊंडची पाहिजे ना, का कम्प्युटर बॅकग्राऊंडची पाहिजे, हां मेकॅनिकल बॅकग्राऊंडची पाहिजे. मग ती सांगेल, अरे ही आपल्याला 200 गाड्या बनवायच्या आहेत, चांगल्या बनवायच्या आहेत, मग चांगल्या, मग ती स्पेसिफिक काय करेल, तो फक्त सांगेल की बाबा आपल्याला मेकॅनिकल बॅकग्राऊंडची एवढी पोरं पाहिजे, 10 काय 20 काय असतील ते. ठीक आहे, आपल्याला एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, मग त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन ते सांगेल, आपल्याला 20 जागा भरायच्या आहेत, कोणाच्या, मेकॅनिकलच्या. मग HR वाला काय करेल, अरे मेकॅनिकलच्या जागा भरायच्या आहेत, मग तो काय करेल, रिसोर्स माणसं शोधेल ना तो. मग तो काय करेल, मग इंटरव्ह्यू करेल, मग ते माणसं आता मेकॅनिकल बॅकग्राऊंडची पाहिजे, मग ती कशी पाहिजे, मग त्यांची क्वालिटीज काय काय पाहिजे, मग त्याला काय काय, मग त्याला डिझाईन येते का, मग त्याला इंजिनचं समजतंय का, मग त्याला अजून काय त्याच्यामध्ये टायरचं नॉलेज आहे का, मग त्याला बाकीचं सगळं स्पेसिफिकेशन आहे की नाही, ह्या क्वालिटी तो चेक करेल आणि मग त्याच्यामध्ये काय त्याला क्वालिटीज असेल तो ते ठरवेल. आणि मग तो काय करेल, ॲडव्हर्टाईज देईल आणि ॲडव्हर्टाईज दिल्यानंतर त्याला काय येतील, रेझ्युमे येतील, बरोबर, बायोडेटा येतील, बरेचशा म्हणायचं बायोडेटा वेगळा असतो, रेझ्युमे वेगळा असतो, रेझ्युमे येतील, करिक्युलम ॲक्टिव्हिटी. ठीक आहे, मग तो आल्यानंतर मग तो त्याच्यातून योग्य कोण अयोग्य कोण हे ठरवेल. म्हणजेच तो काय करेल, मानवाचं संसाधन म्हणून तो उपयोग करतो आणि पाहतो, बरोबर. रिसोर्स कोणता आहे, माणसं निवडताना तो बरोबर पद्धतीची 30 माणसं निवडेल ना, का कोणत्याही आयरागेरानं तू खेऱ्या निवडेल नाही, जो ज्याला त्याचं नॉलेज आहे तोच निवडेल, म्हणून त्याला HR बोललं होतं. म्हणजेच माणसांचं ॲज अ संसाधन म्हणून वापर करणे, माणसांचा म्हणजे त्यांच्या बुद्धीचा. ठीक आहे, बरोबर, कारण इथे काय तुम्हाला गाडी बनवायची, तुम्हाला नॉलेज पाहिजे ना त्या गोष्टीचं, म्हणजेच काय तुमची बुद्धी, तुम्हाला ते नॉलेज असेल तर ते मेकॅनिकल जर शिकलेलं असेल तर ते तुम्हाला नॉलेज येणार आहे. आलं लक्षात. मग तुमचा वापर करताना ॲज अ संसाधन, ॲज अ रिसोर्स म्हणून केला जात असतो. मग हे HR. ठीक आहे, मग तुमच्या देशामध्ये असणारी माणसं यांचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे, तुमच्या माणसांना रिसोर्स म्हणून कसं वापरायचं. आता तुमच्या माणसं जर शिकलेलेच नसते तर त्यांचा काय रिसोर्स म्हणून वापर आहे का, ते मजदूर होतील ना, फक्त मजदूर रिसोर्स असतो का, नाही. तुम्हाला रिसोर्स बनवायचा असेल, माणसांना जर रिसोर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल, त्याच्यामध्ये स्किल द्यावे लागतील. ठीक आहे, त्याला कम्प्युटर यायला पाहिजे, त्याला वेगवेगळं स्किल असलं पाहिजे त्याच्याकडे. ठीक आहे, यांना बोलतात स्किलफुल किंवा रिसोर्सवाली माणसं. मग तुमच्या देशामध्ये शास्त्रज्ञ असतील, अर्थतज्ञ असतील, हे काय तुमचे रिसोर्सेस झाले. ठीक आहे, मग रिसोर्सला तुमचे माणसं जन्माला येताना सगळे सारखेच येतात, परंतु त्यांना जर चांगलं शिक्षण दिलं तर त्याच्यामध्ये बदल घडू शकतो, तो अर्थव्यवस्थेला फायदेशीर ठरू शकतो ना का. म्हणजे तुमच्या देशाची लोकसंख्या किती पण असून, पूर्वीच्या काळामध्ये भारताला असं समजलं जात होतं की भारताची लोकसंख्या भारतासाठी घातक आहे, कारण की एवढ्या लोकांना पोसायचं आहे. पण नंतर त्याच्यामध्ये विचार बदलण्यात आला, अरे नाही, भारताची जी काय आहे लोकसंख्या आहे ती भारताला फायदा देऊ शकते, पण कशा पद्धतीने त्याचा ॲज अ रिसोर्स म्हणून वापर केला. जर त्याच्याकडे संसाधनाच्या दृष्टीने पाहिलं तर ह्या लोकसंख्येचा आपण आर्थिक शक्तीच्या दृष्टीने वापर करू शकतो. जर ह्या लोकसंख्येला आपण तांत्रिक ज्ञान दिलं, टेक्नॉलॉजी दिली, स्किल्स दिल्या, तर हे लोक आपल्याला काय करू शकतात, अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देऊ शकतात. याच्यामधला एखादा स्किलफुल व्यक्ती काय करू शकतो, चांगलं काही काम करू शकतो. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती समजा त्याला चांगल्या पद्धतीचं नॉलेज दिलं, त्याला चांगल्या पद्धतीने ग्रूमिंग झालं किंवा त्याला फॅसिलिटीज चांगल्या मिळाल्या, तर एखादा सायंटिस्ट बनू शकतो, नवीन नवीन शोध लावू शकतो, बरोबर. तो शोध आपण जागतिक पातळीवर काय करू शकतो, त्याचा फायदा उठवू शकतो, बरोबर की नाही. एखादा व्यक्ती एंटरप्रेन्योर झाला, एखादी चांगली कंपनी तयार करू शकतो, बरोबर की नाही. मग असं तुम्हाला साधी माणसं आहेत त्यांना कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, ॲज अ रिसोर्स म्हणून कन्वर्ट करायचं आहे. मग ते काम करण्याचं काम कोणाचं आहे, यांचं काम आहे, प्लॅनिंग कमिशन. ओके, मग रिसोर्स आणि मानव संसाधन याच्यातलं कळालं का. मानव म्हणजे मानवाचं संसाधन म्हणजे मानवाचा वापर करणे नाही, मानवाचा संसाधन म्हणून वापर करणे. संसाधन इन द सेन्स त्याचा बौद्धिक विकास आणि त्याच्या बौद्धिक क्षमतेचा वापर अर्थव्यवस्थेसाठी कशा पद्धतीने फायदेशीर होऊ शकतो. ठीक आहे, समजा भारत आणि पाकिस्तान एकाच वेळेस काय आलेलं आहे, स्वतंत्र झालेलं आहे, बरोबर. मग भारत आणि पाकिस्तान जमीन आसमानाचा फरक आहे, का बरं फरक आहे,
देर इज अ डिफरन्स इन पॉलिसी मेकिंग. त्यांनी फक्त तिकडे काय बनवलं, टेररिस्ट बनवण्याचं काम चालू केलेलं आहे. एक तर आर्मी बनवा नाही तर टेररिस्ट बनवा, ठीक आहे. आणि ते दुसरे ते बनवले ते क्रिकेटचे लोक बनवलेले आहेत, बरोबर. मेंटॅलिटीचा डिफरन्स आहे ना. माणसं सेमच आहेत, भारतामध्ये पण माणसं आहेत, तिकडे पण माणसं आहेत. आपण दोघं एकाच वेळेस काय आलो, स्वतंत्र झालो. परंतु आपल्या भारतीय सरकारने, त्यावेळेसची जे सरकार आली त्यांनी आपल्याला फक्त त्याच्यामध्ये अडकून ठेवलं का, नाही. आपल्याकडे सायंटिफिक नॉलेज देण्याचं काम चालू केलं. मग IITs उघडल्या गेल्या, खूप सारी इकडे डेव्हलपमेंट झाली. इस्रो नावाची संस्था उघडली गेली. ॲटॉमिक रिसर्चमध्ये आपली लोक पुढे गेले खूप सारे, बरोबर नाही. मग तिथपासून सुरुवात होऊन भारत आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे. परंतु त्यावेळेसचा पाकिस्तान आपल्यासोबतच उलटा आपल्या एक दिवस अगोदर तो स्वतंत्र झाला 14 ऑगस्टला. परंतु आज तो कुठे, आज तो भारताच्या कितीतरी पट मागे आहे. का, तिकडल्या लोकांमध्ये ॲज अ रिसोर्स म्हणून काही स्किलच नाही डेव्हलप झालं. आला लक्षात, हा डिफरन्स आहे. ओके. आता भारताची अर्थव्यवस्था पाहिलं गेलं तर लोकसंख्या खूप आहे, बरोबर. परंतु भारतीय लोकसंख्येमध्ये ज्ञानाधिष्ठित काय समाज निर्माण करण्याचं काम करण्यात आलं, त्याच्यामुळं त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा आला. ओके, हा डिफरन्स असतो. ओके. त्याच्यानंतर काय आहे रे, हे पहिलं काम झालं यांचं. ओके. दुसरं काम काय आहे, पंचवार्षिक योजना तयार करणे, बरोबर. मी तुम्हाला सांगितलं होतं यांचं काम काय आहे, प्लॅनिंगचं काम आहे. मग पंचवार्षिक योजना म्हणजेच काय, एक ठराविक उद्दिष्ट ठेवलं, रिसोर्सेसचा वापर करून 5 वर्षाचा कालावधी त्यांनी ठरवलेला असतो. त्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशा पद्धतीने देशाची प्रगती घडून आणायची आहे, जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे त्याच्यासाठी कशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे, याचा आराखडा तयार करणे, त्याला म्हणजेच प्लॅनिंग. आणि हा किती वर्षांसाठी असतो, 5 वर्षाचा असतो, म्हणून याला पंचवार्षिक योजना. हे काम करणं कोणाचं काम आहे, प्लॅनिंग कमिशन, नियोजन मंडळाचं, ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, तिसरं, नियोजनाची विविध टप्पे ठरवणे, बरोबर नाही. तुम्ही 5 वर्षाचं समजा एखादा गोल ठरवलेला आहे, तर किती टप्प्यांमध्ये पूर्ण करायचं आहे, कोणती योजना कशा पद्धतीने रन होईल, कशा पद्धतीने ती एक्झिक्यूट होईल, हे सर्व नियोजन केलं पाहिजे ना. का नुसतंच ठरवून दिलं आणि कागदावर ठेवलं असं नाही. कोण काय काम करणार आहे हे सर्व ठरवावं लागतं, बरोबर की नाही. आता समजा एखादी योजना राबवायची, समजा शेतकऱ्यांसाठी राबवायची आहे, तर पुण्यामधल्या शेतकऱ्यांना पण काहीतरी भेटलं पाहिजे ना. मग ते राबवायचं असेल तर पुण्यामधला कोणतरी अधिकारी असेल जो केंद्राला सांगेल, किंवा केंद्राकडून तो अधिकारी पुण्याच्या शेतकऱ्यांचं काहीतरी घेईल, बरोबर नाही. मग हे टप्पे ठरवलेले असतात, कोण कोणाचं काम करणार आहे, कितीपर्यंत करणार आहे, काय करणार आहे, हे सर्व टप्पे ठरवलेले असतात. हे ठरवण्याचं काम सुद्धा कोणाचं आहे, प्लॅनिंग कमिशन. त्याच्यानंतर आता नुसतंच प्लॅनिंग केलं आणि माणसांना कामाला लावलं, काम होतं का, नाही होत. मग त्याचं काय करावं लागतं, इव्हॅल्युएशन करावं लागतं ना वेळोवेळी, ठीक आहे. मग इव्हॅल्युएशन, आता मी तुम्हाला एखादा विषय शिकवतोय, समजा तुम्ही लहानपणापासून इंग्लिश शिकत आलात, ठीक आहे. तुम्हाला इंग्लिश येतंय, ठीक आहे. कितपत येते हे ठरवण्यासाठी काय द्यावे लागते, परीक्षा द्यावी लागते, बरोबर ना. ती परीक्षेमध्ये तुम्हाला काय 100 पैकी परिपेपर असतील, त्याच्यावरून ठरवतं की बाबा आपल्याला 60 पडले, 40 पडले, बरोबर की नाही. ते काय आलं, इव्हॅल्युएशन. मग यांचं काम सुद्धा काय, नुसतं प्लॅनिंग करणे नाही, प्लॅनिंगचं टप्पे ठरवणे नाही, तर त्याचं एक्झिक्युशन करताना त्याचं काय करणे, परीक्षण करणे, आणि त्याच्यामध्ये काय करणे, योग्य ते बदल सुचवणे, म्हणजेच ते ठरवलेलं जे काही उद्दिष्ट असेल ते प्राप्त होऊ शकतं. ओके. मग त्याचं एक्झिक्युशन आणि परीक्षण, सुपरविजन, हे सुद्धा करण्याचं काम कोणाचं आहे, प्लॅनिंग कमिशनचं कार्य आहे, ठीक आहे. तर प्लॅनिंग कमिशन काय आहे तुम्हाला समजलं, काय आहे प्लॅनिंग कमिशन. ऑनलाईनवाले विद्यार्थी, सानिया मॅडम सांगा बरं, समजलं की नाही. बरं मला सांगा, तुमची इथली संख्या का बरं कमी झाली. दिवाळीच्या सुट्टीच्या अगोदरच तुम्हाला घरून फोन आला का, दिवाळीची साफसफाई बाकी आहे, तरी कृपया लवकर येणे, चिवडा चकली लाडू बनवायचे आहेत, असा मेसेज आलाय का घरून. त्याच्यामुळे लोकसंख्या कमी झालेली दिसते मला, बरोबर आहे की नाही. असं आहे, काय हरकत नाही. त्याच्यासाठी सुद्धा प्लॅनिंग महत्त्वाचं आहे, कारण की दिवाळी किती तारखेला आहे, 18 पासून चालू होते. त्याच्या अगोदर सर्व कामं उरकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पाहुणे लोक घरी येणार आहेत, लाडकी बहीण माहेराला येणार आहे, माहेरची सूनबाई तिच्या माहेरी जाणार आहे. त्याच्या अगोदर सगळं फराळ बिराळ तयार करून झालं पाहिजे, नाही तर आल्याला ताई म्हणेल दादा काही झालेलं नाही, मी आल्याशिवाय इथलं काही पान हलत नाही. काय हरकत नाही, ह्या सुद्धा कशाचा भाग आहे, की नियोजनाचा भाग आहे, काय हरकत नाही, ठीक आहे. नशिबाची म्हणजे आता कसं आहे, ऑनलाईन सेवा उपलब्ध असल्यामुळे काही एवढं लोड येत नाही. जरी काही बुडालं तरी आपण ऑनलाईन ते
उपलब्ध करू शकतो. हा तुमच्या काळाचा आणि आमच्या काळाचा डिफरन्स आहे. आमच्या काळामध्ये काही ऑनलाईन नव्हतं, त्याच्यामुळे बुडालं तर बुडालं, बोंबलत जाऊ तिकडे, आपलं काही घेणं नाही, सुट्टी महत्वाची. परंतु आता तसं नाही. आता सुट्टी जरी मारली तरी काय आपण नंतर ते करू शकतो. ठीक आहे. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट दुसरं काय चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. काल तर मी एकटाच होतो, कोणच नव्हतं. मला असं वाटत होतं मी काय येडा आहे की काय. ऑनलाईनला पण कोणच नव्हते, एक का दोन जण होते, नाही 3-4 जण होते काल. पण ते कसं होतं, शेवटी कोणीतरी समोर प्रेझेंट असणं आणि ऑनलाईनला तो कॅमेऱ्याकडेच पाहून बोलावं लागतं, मग खूप कंटाळ येतो. ठीक आहे. असं कोणी असलं समोर तर मग ते बरोबर राहतं, 2 वे कम्युनिकेशन होतं. ठीक आहे. नाहीतर बघा, आपण आपल्या गर्लफ्रेंडला फोन करतो किंवा बॉयफ्रेंडला फोन करतो, आपण खूप तासभर बडबड करतो, तिकडचा समोरचा माणूस फक्त बोलतो आहे की नाही. तर त्याच्यात मजा येत नाही, समोरच्याने पण बोललं पाहिजे. ओके हो की नाही विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन वाले विद्यार्थी? अरे तुम्ही जागे आहात की नाही, हाय हायच करताय सगळे. खूप लांब लांबचे लोक आहेत ऑनलाईन वाल्या, 1 2 3 4 5 लोक आहेत. ठीक आहे. चला, नियोजन मंडळ, प्लॅनिंग कमिशन समजलं का? तर मग पुढे राहिला. ठीक आहे. आता हे पाहिलं तुम्ही काय आहे, नियोजन मंडळ यांचं काम फक्त काय आहे, नियोजन करणे. बाकीचे यांना काय अधिकार आहेत का? नाही. मग यांनी केलेलं नियोजन काय करायचंय, यांनी नियोजन जे केले ते काय करणे, सत्यात उतरवायचं आहे की नाही, का नुसतं कागदावरच ठेवायचंय? आपल्या काय असतं रे, न्यू इयर रिझोल्युशन सारखं असं चालतं का यांना? नाही. आपले न्यू इयर रिझोल्युशन आपण 31 डिसेंबरला बनवतो, उद्यापासून असं असं होणार, 2-4 दिवस फॉलो होतं, नंतर तो न्यू इयर रिझोल्युशन गायब होतं आणि आपणही गायब होतो, आहे का नाही? तर असं नको, इथे तसं होत नाही. इथे काय आहे, यांचं काम जे आहे नियोजन मंडळाचं, ते आहे बनवणे, तयार करणे आणि एक्झिक्युशन करणे. परंतु एक्झिक्युशन करण्याच्या अगोदर त्यांना काय करावं लागतं, ते पास करून घ्यावं लागत असतं. ठीक आहे. मग त्याच्यासाठी कशा पद्धतीने ते काम करतात ते बघूया. बघा, आता इथे दुसरी एक संस्था आहे, तिचं नाव आहे राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. ठीक आहे. यांची स्थापना झाली 6 ऑगस्ट 1952 रोजी. ठीक आहे. हिची सुद्धा काय करण्यात आली होती, सरकारद्वारे काय करण्यात आलेला होता, ठराव मांडण्यात आलेला होता आणि त्या ठरावाद्वारे ह्या संस्थेची किंवा ह्या काय असेल परिषदेची स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे. आता यांचं काम काय बघा, पंचवार्षिक योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत घटक राज्यांना सहभागी करून घेण्यासाठी. हे कोणी तयार केलं रे? भारत सरकारने तयार केलं. ठीक आहे. संपूर्ण देशाचा विचार करून तयार केलं. ठीक आहे, झालं. पण इथे तुम्हाला आता इथे जेवढी रचना आहे याच्यामध्ये जे काही लोक सहभागी आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही घटक राज्य याचा सहभाग दिसतोय का? नाही. ठीक आहे. मग आता हे राबवताना यांच्या लक्षात आलं की घटक राज्यांना सुद्धा काय करणं गरजेचं आहे, सामावून घेणं गरजेचं आहे. मग त्यावेळेसची जी काही घटक राज्य असतील, काय 20, 25, 30 असतील तेवढी. ठीक आहे. मग त्यांचा सुद्धा सहभाग नियोजनामध्ये पाहिजे. कारण की कसं आहे, भारत कसा देश आहे रे, खंडप्राय देश आहे. याच्यामध्ये विविध जातीचे लोक, विविध धर्माचे लोक, विविध पंथाचे लोक, त्याचसोबत विविध बोली भाषा असणारे, राहणीमान, त्याच्यानंतर खानपान याच्या पद्धतीमध्ये खूप सारा बदल असणारे लोक आहेत. ठीक आहे. मग ह्या सगळ्यांचा विचार करून तिथल्या रूढी, प्रथा, परंपरा, त्याच्यानंतर सर्व तिथली भौगोलिक प्रदेश, तिथलं पावसाचं वातावरण, तिथलं पीक पद्धती, त्यांची राहणीमानाची पद्धती, या सर्वांचा विचार करून काय करणं, नियोजन बनवणं. तसं अवघड आहे की नाही? हां. मग त्याच्यासोबत त्या त्या रिजनचे व्यक्ती असतील, त्या तिथल्या लोकांचं जर प्रेझेंटेशन नियोजनामध्ये असेल तर नियोजन चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, राबवू शकतो किंवा अजून नियोजन चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. मग हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बनवलेले आहे राष्ट्रीय विकास परिषद. मग याच्यामध्ये विविध घटक राज्यांचा काय करण्यात आला, सहभाग घेण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे एखादी योजना बनवली आणि समजा आता माझ्या भागामध्ये पाऊस भरपूर पडतो आणि मी एखादी दुष्काळी योजना राबवली, बनवली, माझ्याकडे दुष्काळच पडत नाही तर मला त्याचा फायदा आहे का? नाही. मला जास्त पाऊस पडतो त्याच्यावर काहीतरी उपचार पाहिजे ना. मग तशा पद्धतीचं बदल करणे गरजेचं आहे. मग तशा पद्धतीने योजना बनवण्यासाठी इथे घटक राज्यांना सुद्धा काय करण्यात आलं, सामावून घेण्यात आलं. आता ही जी आहे ही सुद्धा कशी आहे, असंवैधानिक नाही, अवैधानिकच बॉडी आहे. असंवैधानिक म्हणजे संविधानाच्या विरोधात नाहीये. ही कशी आहे, अवैधानिक. ठीक आहे. वैधानिक म्हणजे लीगल, पण ही कशी आहे, इल्लीगल नाहीये, कायद्याप्रमाणे नाही बनवलेली. ठीक आहे.
कायद्याच्या याच्यासाठी नाही बनवलेली आहे, परंतु ही अवैधानिक संस्था आहे. ठीक आहे, बघा आर्थिक नियोजनाच्या बाबतीत धोरण तयार करणारी ही सर्वोच्च संस्था आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ही संस्था होती, त्याच्यानंतर सर्वात महत्वाची संस्था ही बनवण्यात आली. हिचं काम आहेच, हिचं काम ही करते, परंतु ही काम करत असताना यांना परमिशन, यांनी जे काही बनवलंय हे लागू करण्यासाठी यांची परमिशन घेणं गरजेचं आहे. म्हणून ही कोणती बॉडी आहे? सर्वोच्च संस्था आहे. धोरण तयार करणारी सर्वात महत्वाची संस्था म्हणजे कोणती आहे? राष्ट्रीय विकास परिषद. ठीक आहे, बघा 1967 पूर्वी फक्त पंतप्रधान आणि राज्याचे कोण होते? मुख्यमंत्री होते. मग याच्यामध्ये बघा पंतप्रधान, राष्ट्रीय विकास परिषदेचे कोण असतात? पदसिद्ध अध्यक्ष. इथे पण अध्यक्ष कोण असणार आहे? पंतप्रधानच असणार आहे. त्याच्यानंतर सर्व केंद्रीय कॅबिनेट मंत्री कोणते आहेत? इथे सर्वच्या सर्व आहेत. इथे काय आहेत रे? काही डिफरन्स लक्षात. इथे जेवढे केवढे मंत्री असतील ते कशाचे सदस्य असणार आहेत? राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य. इथे आहेत का? इथे फक्त ठराविकच लोक आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे कोण कोण असणार आहे? घटक राज्याचे मुख्यमंत्री. जे जे राज्य आहेत त्यावेळेस भारतामध्ये जेवढी राज्य तयार होते त्यांचे मुख्यमंत्री कशाचे असणार आहेत? राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असणार आहेत. त्याच्यानंतर केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासक. आता काही प्रदेश हा केंद्र शासित असतो. आपल्याकडे जवळ कोणता आहे केंद्र शासित प्रदेश? पांडिचेरी जवळ आहे का आपल्याला? का दादरा व नगर हवेली जवळ आहे? दादरा व नगर हवेली भारत म्हणजे महाराष्ट्रापासून जवळ आहे. तो कसा प्रदेश आहे? केंद्र शासित प्रदेश. म्हणजेच काय? तिथे राज्य नाहीये, तर तिथे डायरेक्ट जे भारतामध्ये जो कोणतं केंद्र सरकारमध्ये असेल त्या केंद्र सरकारचं डायरेक्ट शासन त्या प्रदेशांवर लागू होतं. ठीक आहे, तिथे राज्य सरकार नसतं. आणि त्या प्रदेशाचं गव्हर्न करण्यासाठी किंवा त्याची कायदा व्यवस्था सुव्यवस्था चालवण्यासाठी तिथे काय नेमला जातो? एक प्रशासक नेमला जातो. त्याला आपण काय बोलतो? गव्हर्नर. ठीक आहे, तो कोणाचा प्रतिनिधी असतो? केंद्र सरकारचा प्रतिनिधी असतो. मग ते केंद्रशासित प्रदेश असतील त्यांचा सुद्धा सहभाग असणं गरजेचं आहे. म्हणून त्या केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक सुद्धा कशाचा भाग असणार आहे? एनडीसीचा भाग असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असणार आहे? नियोजन मंडळाचे सर्व सदस्य. मग याच्यामध्ये जेवढे सदस्य आहेत मग हे काही अर्थतज्ञ सुद्धा जे असतील ते सुद्धा कशाचा भाग असणार आहेत? एनडीसीचे भाग असणार आहेत. म्हणजे नियोजन मंडळ छोटं आहे, एनडीसी मोठं आहे. म्हणून एनडीसीला धोरण ठरवणारी किंवा योजना राबवणारी सर्वोच्च संस्था म्हणून संबोधलं जात असतं. सर्वोच्च संस्था म्हणजेच कोणती बॉडी? अपेक्स बॉडी. याच्यावरती कोणतीच बॉडी नाही. याच्यावरती डायरेक्ट मग सुप्रीम कोर्ट, संसद आणि त्याच्या पलीकडे मग जायचं असेल तर सुप्रीम कोर्ट. म्हणजे सुप्रीम कोर्ट असं नाही म्हणता येणार, जर याच्यामध्ये काही गफलत असेल तर तुम्ही कुठे दाद मागणार? संसदेत मागाल, नाही तर मग सुप्रीम कोर्टात. ठीक आहे, अशा हिशोबाने. परंतु याच्यावरती काही नाहीये. नियोजन बनवताना यांनाच सर्वोच्च अधिकार आहे. ठीक आहे, आणि हे जे बनवेल ते कुठे सादर करावं लागतं? संसदेमध्ये सादर करावं लागतं. मग संसदेमध्ये ते पारित झालं तरच त्या योजना भारतभर किंवा देशभर लागू केल्या जात असतात. ठीक आहे, मग हे यांचं काम काय आहे? बनवणे. काय बनवणे? योजना बनवणे. सर्वात पहिलं यांचं काम येतं. ही योजना बनवतील, ही योजना बनवल्यानंतर याच्यामध्ये मांडतील. ठीक आहे, मग हे सगळे लोक काय करतील? ते त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या असतील, काय असेल सगळं किंवा नसेल तर ते राबवतील किंवा एक्झिक्यूट त्याला हिरवी झेंडी देतील. तर हिरवी झेंडी दिल्यानंतर बघा नियोजन मंडळाने तयार केलेल्या पंचवार्षिक योजनेच्या अंतिम आराखड्याला मान्यता देणे हे यांचं काम आहे. कोणाचं? एनडीसीचं. ठीक आहे, आता या योजनेला अंतिम मान्यता कोण देत असतं? संसद देते. म्हणजे एनडीसीने यांनी योजना बनवली, यांनी एनडीसी मध्ये आणली. एनडीसी मध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतील, सर्व कॅबिनेट मंत्री असतील, यांनी काय केलं? त्याच्यावर विचारविनिमय केला आणि ती योजना फायनल केली. आता ही योजना फक्त काय केली? फायनल झाली. ती लागू करायची की नाही देशभर हे परमिशन घेण्यासाठी भारताची सर्वात मोठी बॉडी कोणती आहे? संसद. मग त्या संसदेमध्ये मांडणे, मग त्याच्यामध्ये सरकारी पक्षातले लोक पण असणार आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षातले लोक हे सर्व काय करणार? चर्चा करणार. मग त्या प्रत्येक मुद्द्यावर काय होईल? भाषणं होतील, काय होतील ते सर्व त्याच्यामध्ये त्याच्यावर डिस्कशन होईल आणि नंतर ती योजना पारित होईल. मग ती योजना पारित झाली सरकारद्वारे तर काय होईल? ती संपूर्ण देशभर लागू केली जाईल. ठीक आहे, योजनेचे वेळोवेळी परीक्षण व मूल्यमापन करणे हे यांचं काम आहे. त्याचसोबत अजून काय? आर्थिक विकासावर परिणाम करणाऱ्या सामाजिक आर्थिक धोरणांचे परीक्षण करणे.
यांचं काम आहे. ठीक आहे. मग राष्ट्रीय विकास परिषद आणि प्लॅनिंग कमिशन याचं काय महत्व आहे आणि काय काम आहे हे लक्षात आलं. ओके. मग आता आपण पंचवार्षिक नियोजन करताना कोणतरी सर मी बंजारा आहे, ठीक आहे, राहुल रामलाल, ओके ठीक आहे, मग काय हरकत नाही. लक्षात आलं तुमच्या. प्लॅनिंग करायचंय तुम्हाला, तर प्लॅनिंग करण्यासाठी आपण एक सरकारने काय केली, संस्था स्थापन केली. त्या संस्थेला काही अधिकारी दिले. त्यांनी काय केलं, एक योजना तयार केली. पण ती योजना मांडण्याचं काम हे करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये अजून इन्क्लुझिव्हनेस आणण्यासाठी म्हणजे घटक राज्यांना पण स्थान देण्यासाठी दुसरी एक संस्था स्थापन केलेली आहे. ती सर्वोच्च संस्था आहे, तिचं नाव आहे NDC. यांच्याद्वारे काय होते, योजना पारित होते आणि इथून पारित झाल्यानंतर ती योजना जाते संसदेमध्ये. मग संसदेमध्ये सरकार त्यांची योजना मांडेल, ती पारित करून घेईल. ती पारित झाली की ती संपूर्ण देशामध्ये लागू होईल आणि अशा पद्धतीने काय केली जात असते, पंचवार्षिक योजना राबवली जात असते. ठीक आहे. मग आता आपण पाहणार आहोत की पंचवार्षिक योजना काय काय आहेत आणि कशा पद्धतीने त्या राबवल्या गेल्या. मग पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा आतापर्यंत किती पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत, जवळपास 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. मग प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय उद्दिष्ट होते, ठीक आहे, बनवताना काय उद्दिष्ट ठेवली गेली, मग ती उद्दिष्ट प्राप्त झाली की नाही, मग भारतामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या संस्था असतील, काय धरणं असतील, काय प्लांट असतील, काय शेतीची परिस्थिती काय होती, किंवा कोणकोणत्या योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेत राबवल्या गेल्या, मग ते सर्व इथे अभ्यासणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये काही खंड कुठे कुठे पडला, मग तो खंड काय होता, मग त्याच्यामध्ये खंड पडला तर मग काय प्लॅनिंग कमिशनचं काय आलं किंवा ते नियोजनाचं काय आलं, ते बरखास्त केलं का चालू ठेवलं गेलं, हे सर्व आपल्याला अभ्यासणं गरजेचं असणार आहे. मग आतापर्यंत 2017 पर्यंत काय पंचवार्षिक योजना राबवल्या गेल्या 12. त्याच्यानंतर काय आहे, मग योजना स्थगित झाल्या का, मग आता योजना होत नाही का, मग आता प्लॅनिंग कमिशनचं काय आलं, नियोजन आयोगाचं काय आलं, हे सर्व आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते आता पाहूयात की कशा पद्धतीने योजना तयार करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. हे प्लॅनिंग कमिशन पाहिले, याची उद्दिष्ट आपण पाहिलेली आहे. तरी एकदा पाहिजे का, काय हरकत नाही. बघा पाहून घेऊया उद्दिष्ट काय यांचं. प्लॅनिंग कमिशनचं उद्दिष्ट उच्च वृद्धी दर ज्याचा भारतीय निवासींचे जीवनमान सुधारवणे आणि पूर्ण रोजगार प्राप्त करणे. उद्दिष्ट काय यांचं, सर्वात पहिलं योजना तयार करताना काय ठेवायचं डोळ्यासमोर, आपल्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर कसा पाहिजे, उच्च, जास्त पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय निवासींचे जीवनमान सुधारवणे, भारतामध्ये जे निवास करतायत, भारताचे नागरिक असतील किंवा इतर देशातले सुद्धा नागरिक असतील जे भारतामध्ये राहत आहेत. ठीक आहे. निवासी कोणाला म्हणायचं हे आपण पाहिलेलं आहे. निवासी आणि नागरिक याच्यामध्ये डिफरन्स आहे, बरोबर. इथे काय आहे, निवासी भारतामध्ये जे राहतात त्यांचं काय करायचंय, जीवनमान सुधारवायचं आहे आणि पूर्ण रोजगार प्राप्त करून द्यायचा आहे. लोकांच्या म्हणजे जी काही जनता आहे त्यांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, अशा पद्धतीने काय करायचंय, नियोजन करायचं आहे. हे त्यांचं काय असणार आहे, उद्दिष्ट असणार आहे. त्याच्यानंतर समृद्धीसाठी आर्थिक स्थैर्य मिळवणे. ओके. त्याच्यानंतर काय आहे, उत्पन्न व संपत्ती यामधील विषमता कमी करणे. उत्पन्नातील विषमता सुद्धा कमी करायची आहे आणि संपत्तीतली विषमता सुद्धा कमी करायची आहे. मग उत्पन्न आणि संपत्ती याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, बघा. आता समजा आपण कमवतोय, तर आपलं समजा महिन्याला वेतन असेल 50,000, हे काय आलं आपलं उत्पन्न, आणि आपला एखादा मित्र असेल त्याचा असेल 10 लाख रुपये, बरोबर, ते पण त्याचं काय आलं, उत्पन्न आलं. मग ही उत्पन्नातली विषमता कमी करणे म्हणजे बाबा दोघांना जवळपास सेम सेम भेटलं पाहिजे, म्हणजे जास्त तफावत नसली पाहिजे उत्पन्नामध्ये, हे एक उद्दिष्ट प्राप्त करायचं. आणि संपत्ती, माझ्याकडे 1 एकर मालक आहे, माझं घर पण नावावर नाही किंवा काहीच नाही, आणि त्याच्याकडे बाबा 150-200 एकर आहे, 10-12 घरं आहेत, 4-15 फ्लॅट आहेत, ही झाली संपत्ती. आलं लक्षात, उत्पन्न आणि संपत्तीतला डिफरन्स. मग याच्यामध्ये दोघांमध्ये काय पाहिजे, समानता प्राप्त करणे, हे यांचं काय असणार आहे, उद्दिष्ट प्राप्त आहे. तशानुसार उत्पन्नाची समानता, संपत्तीची समानता लोकांमध्ये येईल अशा पद्धतीने काय करणे, नियोजन करणे किंवा प्लॅनिंग करणे. त्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर काय होईल रे, सामाजिक न्याय प्रस्थापित होईल, बरोबर. सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस. ठीक आहे. लोकांमध्ये सामाजिक न्याय केव्हा होईल, जेव्हा लोकांमध्ये उत्पन्न आणि संपत्तीची काय असणार आहे, समानता असणार आहे, विषमता कमी असेल. बरं, हे उद्दिष्ट आहे बरं का, हे प्राप्त होऊ शकत नाही, टोटल पद्धतीने प्राप्त नाही होऊ शकत, थोडीफार असमानता राहणारच. ओके. संपूर्णपणे समानता ह्या पृथ्वी तलावर कधीच संभवू शकत नाही. याच्यामध्ये आहे एकच काम, कारण की माणूस कोण आहे,
माणूस आहे म्हणून. माणसाला काय आहे? लोभ, मोह, माया हे सगळे त्याच्यामध्ये गुण आहेत, बरोबर की नाही? तुम्ही एखादा वाघ असेल आणि सिंह असेल, ते संपत्ती बाळगतात का ते उत्पन्न कमवतात? नाही कमवत ना, फक्त माणूसच करतो. ठीक आहे ना. माणसाला म्हणजे उद्या नाही बाबा 10 वर्षानंतर पण मला काहीतरी खायला भेटलं पाहिजे याचं तर तो आजपासून करतो. तसा वाघ आहे का? वाघ आत्ता शिकार मिळाली, पोट भरलं, तर त्याच्या समोर एखादी हरून येऊन जरी बसलं तरी तो त्याला काही त्रास देत नाही. परंतु हेच जर माणूस असेल तर माणूस म्हणणार याला आत्ताच पकडून ठेवू, याला आपण उद्या खाऊ. आहे की नाही? हा डिफरन्स आहे, कारण की तो माणसाचा स्थायी स्वभाव आहे. त्याच्यामुळे उत्पन्न आणि संपत्तीची विषमता ही कधीच प्राप्त होऊ शकत नाही. परंतु ते काय असू शकतं? एक उद्दिष्ट असू शकतं. ठीक आहे. म्हणजे ती काय आहे? आयडियल दुनिया आहे की माणूस, याच्यासाठी काय सर्व माणसं चांगले आहेत, सर्व सगळ्यांचा एकमेकांचा विचार करणारे आहेत, असं माणसं तयार होतील का जगामध्ये? तो काळ गेला. आता प्रत्येक जण स्वार्थी झालेला आहे. माझं बाबा भरलं पाहिजे, तिकडे दुसरा उपाशी मेला तरी चालेल. ठीक आहे. हा माणसामध्ये असणारा स्थायी भाव आहे. त्याच्यामुळं हे उद्दिष्ट प्राप्त होणं थोडंसं अवघड आहे. परंतु सरकार पातळीवर एक लेजिटिमेट सरकार किंवा थोडं कशा पद्धतीचं म्हणता येईल रे, की तो असा प्रयत्न करू शकतो की बाबा सर्वांना समान हिस्सा देणं, सर्वांना समानतेने वागवणं वगैरे, हे थोडं आयडियलिस्टिक आहे. परंतु काय हरकत नाही, हे उद्दिष्ट असणं चांगलं आहे. ओके. बघा, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, तसेच समानता व न्याय यावर आधारित समाजवादी समाजरचना करणे. समाजाची रचना कशावर करायची आहे? समानता व न्याय. समानता म्हणजे काय लक्षात आलं? आणि न्याय म्हणजे काय? जस्टिस. तुमच्यामध्ये कायद्याची हे पाहिजे. ठीक आहे. कायदा सुव्यवस्था मांडणारे लोक. ठीक आहे. न्याय देताना तुम्ही समान पद्धतीने, तुमच्यामध्ये कोणतेही गरज नसला पाहिजे. ठीक आहे. असा समाज तयार करण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. तर उद्दिष्ट वाईट आहे का? नाही. उद्दिष्ट असंच असलं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर काय रे सर्वात महत्वाचं आहे? गरिबी मिटवणे, त्याच्यानंतर आत्मनिर्भर भारत बनवणे आणि आधुनिक राष्ट्र निर्माण करणे. ह्या सर्व दृष्टींचा विचार करून तुम्हाला काय तयार करायचं आहे? योजना तयार करायच्या आहेत आणि तुमच्या संसाधनांचा वापर करायचा आहे. ओके. तर हे झालं तुमचं उद्दिष्ट. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर काय आहे? राज्यस्तरीय यंत्रणा. आता केंद्रीय पातळीवर दोन मुख्य संस्था पाहिली प्लॅनिंग कमिशन, दुसरी पाहिली NDC. ठीक आहे. हे काय करतात? देश पातळीवर नियोजन करण्याचं काम करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, राज्य पातळीवर पण नियोजन केलं जात असतं. आता सध्या आपण महाराष्ट्र राज्याचे कोण आहोत? रहिवासी आहोत. आपण महाराष्ट्र संदर्भात बोलूया. तर महाराष्ट्राच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ कार्य करतं, जे महाराष्ट्राचं नियोजन करतं. महाराष्ट्राचा जो काही भौगोलिक प्रदेश आहे त्याच्या संदर्भाने नियोजन करत आहे. ठीक आहे. याची स्थापना केव्हा झाली रे? 1972 साली. आणि याची पुनर्गठन किंवा पुनर्रचना करण्यात आली 1995 साली. आता महाराष्ट्र राज्य म्हणून केव्हा स्थापन झालं हे माहिती आहे का तुम्हाला? 1960 का 61? 60. 1 मे 1960 या साली महाराष्ट्र राज्याची, म्हणजे आत्ताचा जो महाराष्ट्र आहे त्याची स्थापना करण्यात आली. त्याच्या अगोदर हे गुजरात आणि महाराष्ट्र असं द्विभाषिक राज्य होतं. त्याच्या अगोदर बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणून ह्या भागाला ओळखलं जात होतं. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आत्ताचा जो आहे, म्हणजे मुंबई भाषिक आणि मराठी भाषिक जो प्रदेश आहे मराठवाडा विदर्भातला, त्या सर्वांचा मिळून एक मुंबई सहित महाराष्ट्र बनावा याच्यासाठी काय करण्यात आली होती? चळवळ करण्यात आली होती. तिला यश मिळालं. 1960 साली 1 मे रोजी महाराष्ट्र हा एक स्वतंत्र राज्य म्हणून घोषणा करण्यात आली. ठीक आहे. आता हे जे आहे महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ, याचे अध्यक्ष कोण असणार आहेत? ऑफकोर्स मुख्यमंत्री. जे कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील ते ह्या याचे मंडळाचे काय असणारे? पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण असणारे? कार्यकारी अध्यक्ष. ठीक आहे. जे कोणी कार्यकारी अध्यक्ष असतील ते याचे कोण असणार आहेत? पदसिद्ध उपाध्यक्ष. त्याच्यानंतर सदस्य कोणकोणते सदस्य असतील? तर वित्त व नियोजन मंत्री महाराष्ट्र राज्याचे, देशाचे नाही. इथे महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा गोष्ट चालू आहे. त्याच्यानंतर आदिवासी विकास मंत्री, त्याच्यानंतर नियोजन राज्यमंत्री, तिन्ही वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष. जे काही वेगवेगळी वैधानिक विकास मंडळ आहेत त्याचे अध्यक्ष असणार आहेत याचे सदस्य. ठीक आहे. त्याच्यानंतर अशासकीय सदस्य कोण असणार आहेत? अशासकीय म्हणजे काय? ज्यांचा शासनामध्ये सहभाग नाही. ठीक आहे. हे तज्ञ व्यक्ती असतील. मग ह्या कोणत्या आहेत? इतर 6 तज्ञ व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, आर्थिक क्षेत्रातल्या असतील, सामाजिक क्षेत्रातल्या असतील. ठीक आहे. ज्यांना
चांगल्या पद्धतीने त्यांचा अनुभव आहे आणि ज्यांचं त्यांच्या कार्यामध्ये चांगलं उल्लेखनीय योगदान असणार आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर अशा 6 व्यक्ती सुद्धा कशाचा भाग असणार आहेत? महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचा भाग असणार आहेत. मग अशी किती व्यक्ती होत्या नियोजन आयोगामध्ये? 4 व्यक्ती होत्या. बरोबर बरोबर का? इथे किती आहेत? 6 आहेत. ठीक आहे, चला. सदस्य महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, बरोबर. वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव. त्याच्यानंतर कोण असणार आहे? आदिवासी विकास विभागाचे सचिव. हे याचे काय असणार आहेत? सदस्य असणार आहेत. त्याच्यानंतर सचिव कोण आहे रे? नियोजन विभागाचे प्रधान सचिव, मुख्य सेक्रेटरिएट. हे कोण असणार आहेत? किंवा मुख्य सेक्रेटरी याचे कोण असणार आहेत? सचिव असणार आहेत. ओके, तर हे झालं महाराष्ट्र राज्य पातळीवर असणारं नियोजन किंवा प्रत्येक राज्य पातळीवर अशाच पद्धतीचं नियोजन असणार आहे. ठीक आहे, चला पुढे पाहूयात. जिल्हास्तरीय यंत्रणा. जिल्हा पातळीवर कशा पद्धतीने नियोजन केलं जात असतं? तर याच्यामध्ये भारताची जी घटना आहे त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्या दुरुस्तीचं नाव आहे 74वी घटना दुरुस्ती. याच्यामध्ये 2 कलम आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कलम आहे 243 करांचं कलम जे आहे ते याच्या संदर्भाने उल्लेख येतो त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये कलम नंबर आहे 243 ZD म्हणजे आर्टिकल 243 याचं सब आर्टिकल Z याच्या अंतर्गत असणारं D. आला लक्षात? हे कशा संदर्भाने असतं? तुमच्या जिल्हा परिषदे संदर्भात असतंय. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे रे? जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे कायदेशीर नाही, संविधानिकरित्या बंधनकारक आहे. ठीक आहे, म्हणजे याला संविधानाचा आधार आहे. पहिला होता का? नाही. नंतर याच्यामध्ये काय करण्यात आली? घटना दुरुस्ती करण्यात आली. त्या घटना दुरुस्तीचं नाव आहे 74वी घटना दुरुस्ती आणि त्या दुरुस्ती अन्वये हे कलम त्याच्यामध्ये टाकण्यात आलं. 243 क्रमांकाचं जे आर्टिकल आहे त्याच्यातला Z नंबरचा ब्लॉक असेल त्याच्यामध्ये D ही टाकण्यात आलं आणि त्याच्यामध्ये अधिकार देण्यात आलेला आहे की जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम 243 ZE याच्यामध्ये अजून एक कलम ऍड करण्यात आलेलं आहे Z मध्ये E नावाचं. याच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे? महानगर नियोजन समिती. ठीक आहे, एखाद्या प्रदेशाला जर महानगराचा दर्जा दिला तर त्याचं नियोजन समिती सुद्धा स्थापन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. ठीक आहे, मग ही कशा बॉडी आहेत? संविधानिक आहेत. ठीक आहे, मग अशा ज्या होत्या जिल्हा नियोजन वगैरे ह्या संविधानी आहेत का? त्याला संविधानाचा आधार नाही. परंतु ह्या ज्या बॉडी आहेत, कोणती? जिल्हा नियोजन वगैरे, याला संविधानाचा अधिकार आहे. म्हणजे संविधानामध्ये तुम्हाला ते आहे त्याच्यामुळे ते कंपल्सरी आहे. हे तुम्ही कॅन्सल करू शकत नाही. ठीक आहे, आलं लक्षात? हा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर वैधानिक यंत्रणा बघा. वैधानिक म्हणजे कायद्यानुसार पारित करण्यात आलेल्या. संविधानामध्ये त्याचा अधिकार नाही, परंतु संविधानाने तुम्हाला जो काही अधिकार दिलेला आहे त्याच्या अंतर्गत किंवा त्या मर्यादेमध्ये तुम्ही काय बनवला? कायदा बनवलेला. ठीक आहे, त्या कायद्याचा वापर करून तुम्ही काय करण्यात आली? एक यंत्रणा बनवली. ती यंत्रणामध्ये काय काय आहे बघा. त्या यंत्रणेचा वापर करून काय बनवलं आहे? महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती हा कायदा बनवलेला, म्हणजे त्याला बोलतात अधिनियम. ठीक आहे, कायद्याच्या भाषेमध्ये त्याला काय बोलतात? अधिनियम. हा कधीचा आहे? 1998. लागू केव्हा झाला? 15 मार्च 1999. ठीक आहे, पहिला कायदा बनवला आणि त्या कायद्यानुसार मग काय बनवली? समिती बनवली. ठीक आहे, कोणती समिती? महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती. ठीक आहे, याचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असणार आहे? जिल्ह्याचा पालक मंत्री. मग पालक मंत्री पद एवढं महत्वाचं काय हे लक्षात आलं का तुम्हाला? अख्खा जिल्हा तुमच्या ताब्यात, तुम्ही जे काही नियोजन कराल ते पालकमंत्र्याशिवाय होईल का? नाही. मग इथली पोलीस यंत्रणा असेल, तुमचे इथले पदाधिकारी असतील, हे सर्वांच्या बदल्या बुदल्या सगळ्या कोणाच्या अंतर्गत असतात? जिल्ह्याच्या पालकमंत्र्या अंतर्गत येत असतात. त्याच्यामुळे पालकमंत्री पद हे खूप महत्वाचे राहते. आणि मग त्या पालकमंत्री पदासाठी इथले राजकारणी काय काय करतायत ते तुम्हाला माहीत असेलच. आता मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची खूप काय आली होती? चर्चा झाली होती, कारण पालकमंत्री पद मध्यंतरीच्या काळामध्ये वाटप करण्यात आलेली होती. ठीक आहे, बघा असोत, काय हरकत नाही. त्याच्यानंतर पदसिद्ध सदस्य कोण असणार आहे? ZP म्हणजेच काय? जिल्हा परिषद जी असणार आहे त्याचा अध्यक्ष कोण असणार आहे? याचा पदसिद्ध सदस्य. जो कोणी ZPचा अध्यक्ष असेल तो याचा डायरेक्ट काय असणार आहे? सदस्य होणार आहे. त्याच्यानंतर पदसिद्ध सचिव कोण असणार आहे? जिल्हाधिकारी. याला इंग्लिशमध्ये बोलतात कलेक्टर.
जो कोणता तुमचा जिल्ह्याचा अधिकारी असणार आहे त्याला आपण बोलतो जिल्हाधिकारी, इंग्लिशमध्ये त्याला बोलतात कलेक्टर. आणि तो कोणत्या दर्जाचा अधिकारी असणार आहे? IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. ही कंडिशन, आता तुम्हाला IAS बनायचं असेल तर कोणती परीक्षा द्यावी लागेल? UPSC अंतर्गत घेतली जाणारी नागरी परीक्षा, ठीक आहे, सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम्स. ओके, तर लक्षात आलं. जिल्हाधिकारी कशाचा पदसिद्ध कोण आहे? सचिव आहे. हा कोण आहे? प्रशासकीय प्रमुख आहे. आणि त्याच्यानंतर जिल्ह्याचा पालकमंत्री कोणता आहे? राजकीय प्रमुख आहे. ठीक आहे, हा बदलू शकतो. याचं बदलतंय का? नाही. हा कोणता आहे? हा कॉन्स्टिट्यूशनने दिलेला माणूस आहे. ठीक आहे, IAS. ओके, त्याच्यानंतर एकूण सदस्य किती असतात? 30 ते 50. निर्वाचित किती असतील याच्यामध्ये? 4-5. ठीक आहे, 4-5 म्हणजे किती टक्के रे? 4-5 म्हणजे किती टक्के? 40/80%. 80% सदस्य कसे असणार आहेत याच्यामधले? निर्वाचित असणार आहेत. निर्वाचित म्हणजे काय? निवडलेले. ओके, त्याच्यानंतर दुसरी आहे महानगर नियोजन समिती, स्थापना व कार्य अधिनियम 1999. याच्या अंतर्गत कोलकातामध्ये सर्वात पहिली स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने चालतंय? 15 मार्च 1999 ला कायदा बनवला, अधिनियम, त्याच्या अंतर्गत याची स्थापना करण्यात येत असते. आणि मग त्याच्यामध्ये कोणकोणते व्यक्ती आहेत, काय काय आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. पदसिद्ध अध्यक्ष कोण असणार आहे? पालक मंत्री. त्याच्यानंतर पदसिद्ध सदस्य, झेडपीचा जो काय अध्यक्ष असेल तो, जास्तीत जास्त 30 ते 50 लोक असू शकतात. त्याच्यानंतर त्यांचा सचिव कोण असणार आहे? जिल्हाधिकारी. पण ठीक आहे, मग यांची एखादी मीटिंग भरवायची असेल त्या मीटिंगला कोण कोण उपस्थित राहणं गरजेचं आहे? पालकमंत्री असले पाहिजेत, झेडपीचा अध्यक्ष असला पाहिजे, कलेक्टर असला पाहिजे, आणि हे बाकीचे जे लोक असले पाहिजे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने काय केलं जातं? प्लॅनिंग केलं जात असतं. देशाच्या पातळीवर कशा पद्धतीने केलं जातं? राज्य पातळीवर कोण करतं? आणि तुमचा जिल्हा वगैरे असेल त्या जिल्ह्यामध्ये तुमचा तालुका येतो की नाही? तुमचं गाव सुद्धा येतं की नाही? तुमच्या गावाचं सुद्धा नियोजन केलं जात असतं. कोणातर्फे? जिल्हा नियोजन समिती द्वारे असते. आणि जिल्हा नियोजन समिती याला कशाचा आधार आहे? संविधानाचा आधार आहे. तो केव्हा प्राप्त झाला? 74व्या घटना दुरुस्तीनुसार. कोणकोणती कलम आहेत? 243 ZD आणि ZE. ठीक आहे, ही 2 कलम लक्षात ठेवायची आहेत. याच्या नुसार हे बाकीचे जे आहेत हे तयार करण्यात येतं. ठीक आहे, आणि हे तयार करण्यासाठी काय करण्यात आला? कायदा करण्यात आला, आणि त्या कायद्या अंतर्गत मग याची निर्मिती करण्यात आलेली आहे. ओके, अशा पद्धतीने काय चालतं? संपूर्ण देशभर नियोजन केलं जातं असतं. ठीक आहे, आता आज आपण इथे थांबूयात. नियोजन म्हणजे काय? नियोजन करण्यामध्ये कोणकोणत्या संस्था, केंद्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, आणि मग तुमच्या जिल्हा पातळीवर कशा पद्धतीने नियोजन केलं जात असतं हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये कोण अध्यक्ष राहील, कोण उपाध्यक्ष राहील, कोण पदसिद्ध अध्यक्ष राहील, शासनाचा प्रतिनिधी कोण असेल, राज्याचा प्रतिनिधी कोण असेल, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, मग उद्यापासून आपण ज्या काही योजना राबवल्या गेल्या, पंचवार्षिक योजना, ते आपण उद्यापासून पाहूयात. तुर्तास आज आपण इथे थांबूयात. थँक्यू सो मच. विश यू अ गुड डे. ठीक आहे, ऑनलाईन वाले विद्यार्थी, बाय बाय.